पन्नास मागण्यासाठी नव्हतो आलो, देण्यासाठी आलो होतो. आणि तुम्हाला खात्री देतो, मी फक्त लहान मुलांच्या आरोग्य नीट करणारा डॉक्टर नाही. समाजातली जी वाईट परंपरा आहे, दुष्ट लोक आहेत, लुबाडणारी लोक आहेत, अन्याय करणारी लोक आहेत, अत्याचार करणारी लोक आहेत, फसवणारी लोक आहेत, बोलणारी एक आणि मुखडा वेगळा असणारी लोक आहेत, तोंडात दम आणि आत मात्र त्यांचा पोकळ वास, अशा प्रकारची माणसं बघितल्यानंतर माझ्यासारख्या डॉक्टरला घरात बसणं आणि मजा बघणं कधी शक्य नाही. डॉक्टर लोकांचं राजकारण करायचं नसते. आम्ही डॉक्टर होणार, आम्ही राजकारणी होणार नाही, आम्ही पुढारी होणार नाही. परंतु सज्जन माणूस भरत शेठ शाह आणि अंकिता शहानी जे काय ज्या पद्धतीने गेली 5 वर्ष केली, मी 40 वर्ष बघतोय. 85 ला मी इथं आलो, टॉयलेट नव्हतं, संडासला आम्हाला एसटी स्टँड मध्ये जावं लागायचं, उतारी नव्हती, आज स्वच्छता. आणि नालायक लोक काय म्हणतात, पैसे देऊन तुम्ही हे मिळवले, पैसे देऊन किती आपली नाटकी, अभिमान तर सोडाच, पैसे देऊन तुम्ही 22 कोटी मिळवले हे जर म्हणलं तर केवढा मोठा अपमान आहे. भरत शेठ हे तोंडातून असे शब्द काढणार नाही, त्यांचं वक्तव्य असेल, पण आमचं जरा स्फोटक आहे. स्फोटक का आम्हाला अन्यायामध्ये चीड येते आणि तेवढीच कणव आहे. गरिबांबद्दल शोषलेल्या पिढीचे मला इतके चेहरे बघून, या मातांचे बहिणींचे चेहरे बघून इतकं आनंद वाटला की ह्या 5 वर्षात इथले कामगार इतके कामगार आहेत, इतकी माणसं स्वच्छता करत आहेत. अशा प्रकारचं अजून दुसरं तुम्हाला काय पाहिजे. त्यांना स्वतःची घरच करायचे, शहराचं देणं घेणं पडलेलं नाही, बस झाला. खूप केलं, खूप ऐकलं, आता माणसं फक्त बोलत नाही, धाडस करत नाही. पण आमच्यासारखा निस्वार्थी किंवा कुणाचा निंदा नसलेला, आम्ही आमच्या पद्धतीने सगळ्यांना दिलंच आहे. पण तुम्ही किती बी द्या, त्या उपकाराची जाणीव न ठेवणारे हे सगळे लोक आहेत. धन्यवाद तर सोडाच, कुठं अडकतोय का, अजून कुठं यशाचं काय नाही, तोपर्यंत आम्ही आल्यावर बघून घेऊ. ही भाषा असेल. 40 वर्ष आमचं काय बघून घेतलं, काय बघून घेतलं, दंगली केलेली प्रश्न मिटला नाही. तुमचा फार वेळ घेत नाही, परंतु ही नामी संधी आलेली आहे. डॉक्टर म्हणून, लहान मुलाचा डॉक्टर म्हणून बाळांचे आशीर्वाद आहेत. माझ्यावर 40 वर्ष उपकार होते, तुमच्यामुळे 0 रुपयात आलेला डॉक्टर 0, एमडी शकाला 0, इथं आलो ते 0. आणि एवढं तुम्ही दिलं ते तुमचं उपकार आहे. ते फेडण्यासाठी जो काय आपल्याला व्यक्ती भेटलेल्या आहेत, बरेचसे त्यांच्या पाठीशी उभा नाही राहिलो तर आपण आपल्या प्रामाणिकपणाशी गद्दारी केली शक्य होईल. त्यामुळं ज्यांना घरी बसायचं तरी घरी बसून करा, चांगलं चिंता. परंतु जे धाडस करतायत त्यांनी ही वेळ इतिहासामध्ये फार महत्वाची आहे. अशा वेळी येणं शक्य नाही. भरत शेठ शाह यांच्यासारखी सज्जन माणसं, त्यांना जर प्रोत्साहन मिळालं, खूप मोठ्या फरकाने त्यांना निवडून आलं. काठावर नकोय, कारण त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचे गुण समोरच्यांपेक्षा हजार पटी सद्गुण आहे. आणि समोर नुसती दुर्गुणांची खाण आहे. सांगा कोणताही वाईट गुण तिथे सापडणार. आम्हाला कोणाचा दुर्गुण काढायचं नाही, दुष्टपणा काढायचा नाही, कुणी किती. पण माता भगिनींनो, तुम्हाला मी म्हणतो, हे बघा, शोषलेलं, तुमचं शोषण केलेलं, तुम्हाला फसवलेलं, त्यांचा तळतळाट. आम्ही आमच्यापैकी माणसं भांडण करणार नाही, आम्ही फक्त शाप देतो. तुम्ही जर वाईट केलं असेल तर तुम्हाला आमचा तळतळाट आहे. आम्ही भांडू शकत, भांडण मताचं, घड्याळाला मत दिलं म्हणजे आपलं भांडण शांतपणे. बरेचसे शाहसारखे संयमी, कमी शब्द, राग डोक्यात येत नाही. या माणसाने कुणाला फसवलेलं सांगा, खोटं बोललेलं सांगा, दबाड बोललेलं सांगा, 10-15 वर्षाच्या इतिहासामध्ये नगरपालिकेच्या कारभारात सांगा, गजभाऊ गोळी आणि मकरेबाई आणि बरोबर होतो. काय आम्ही भोगला असेल. निवडून आल्यानंतर आम्हाला 10 वर्ष रडावं लागलं. विजय आम्हाला आनंदी करता आला नाही, कारण आम्ही तुम्हाला नगरसेवक केलं. कोणी तुम्हाला नगरसेवक करत नसते. ह्या 10 कुटुंबाचा इतिहास
सद्गुणांचा असेल तर त्यांचा विजय निश्चित आहे. तसंच आपल्या गावामध्ये भरतशेठ शहा यांच्या सद्गुणांच्या जोरावर घड्याळ या चिन्हावरती जर राष्ट्रवादी अतिशय मोठा थोड्या प्रकारे नाही झाला, मग आम्ही एवढं केलेलं काम, आम्ही आमच्या मनात असलेलं प्रेम ते कमी पडलं असं आम्ही समजू. त्यामुळे प्रेम आम्ही ज्या पद्धतीने तुम्ही आमच्यावर जेवढे उपकार केले तेवढं आम्ही प्रेम दिलेलं आहे. त्यामुळे ही जी सेवा आहे नगरपालिका पद्धतीने, हा काही वैयक्तिक गोष्ट नाही. आणि किती खोटे आरोप करावे, चांगला व्यवसाय करणारे चांगल्या संस्था बळकावणे, फुकटा बळकावणे आणि त्याचे मालक होणे हा धंदा आमच्याकडे नाही. आम्ही कष्टाने जमिनी घेतल्या, कष्टाने मिळवल्या आणि गोरगरिबांसारखे वाटल्या. मी तुम्हाला अभिमानाने सांगतो, कष्टाने मिळवलं आणि सगळं शाळेसाठी दान करून टाकलं. आमच्या स्वतःसाठी भंगार माणूस आहे आम्ही, अतिशय साधेपणाने असतो. तुम्ही कधी हक्काने तुमच्या मुलासारखा, भावासारखा, नातूसारखा मला सांगा. ही टीम निवडून आल्यानंतर मी नगरपालिकेमध्ये कधी जाणार नाही, परंतु आमचा विश्वास केला, आम्हाला तुमचं काम झालं नाही सांगा, तेव्हा मी जबाबदार आहे. आरोग्याच्या बाबतीत कधी कोणत्या अडचणी आम्ही ह्या चिंचेच्या झाडाखाली गोरगरिबांची बाळ तपासतो, हो का नाही? हीच गोष्ट परत तुम्हाला मी असं हे काय या निवडणुकीसाठी आश्वासन नाही, मी काही उभा राहणार नाही, राहिलेलं नाही, परंतु ह्या चांगल्या टीमसाठी सगळ्यांनी अतिशय प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे. तुमचा जास्त वेळ नाही द्या. अख्ख्या गावामध्ये तुमचे मित्र परिवार, मैत्रिणी, बंधुभाव असतील, सगळ्या वार्डांमध्ये आपापलं घर आणि आपापलं वार्ड सांभाळा, पण सगळ्या वार्डांमध्ये नक्कीच हा घड्याळाला प्रचंड मताने करा. आणि आमच्यावर 40 वर्षात कमी अत्याचार झाले का? काल कोणतं जीव तोडून आमच्यावर अत्याचार झाले, आमच्यावर अन्याय झाले, आम्हाला रडायला लावले, आमच्याशी खोटं वागले. त्यामुळे ह्याचा बदला घ्यायचा असेल आणि भरतशेठ नेतृत्व आपल्याला लागले. अशा प्रकारचं नेतृत्व नगराध्यक्ष म्हणून इतिहासामध्ये कधी मिळालं नाही, इथून पुढे मिळत नाही सांगता येत नाही. त्यामुळे तो एक आदर्श घालून देते की इतिहासामध्ये चांगला नगराध्यक्ष, चांगले नगरपालिका आपलं गाव कसं होणार आहे हे तुम्ही तोंडाने आपण बोलू शकत नाही, परंतु मामा बर्णे मामा यांच्या जोडीला जर असतील तर आपल्याला कोणतीही अडचण कोणाचीच येणार नाही असे मला आश्वासन वाटतं. आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि ते तुम्ही चांगल्या पद्धतीने निवडून द्याल, खात्रीने निवडून द्याल आणि सज्जनांचा विजय होईल आणि दुर्जनांचा पराभव होईल. आणि ज्या वेळेस अडचण येते त्यावेळेस आमच्यासारखी माणसं डॉक्टरीचा व्यवसाय असला तरी सुद्धा घरात बसून नुसतंच व्यवसाय करण्यापेक्षा ते सुद्धा त्यांचा व्यवसाय सोडून काय येतात, हे सोपं वृत्त नाही. नगराध्यक्ष होणं, नगरसेवक होणं, खरंच काम करायला असेल तर वेळ द्यावा लागतो, कष्ट द्यावं लागते. त्यामुळं ही सोपी गोष्ट नाही. त्यांनी केलेलं हे त्यागाची वृत्ती आहे. नगराध्यक्ष होय म्हणणं हा मोठा त्याग आहे. इथून पुढच्या काळामध्ये वेळ देण्याची आणि त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या कौशल्याची गर्दी द्यायची मी खात्री बाळगतो. खूप खूप धन्यवाद, खूप शुभेच्छा. जय राष्ट्रवादी. सर्वांनी अख्ख्या शहरामध्ये घड्याळाचा नाद करा आणि त्या दिवशी प्रचंड मताने निवडून द्या. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद डॉक्टर साहेब. म्हणतात की word is suffering not from the violence of the bad people but the silence of the good people. आता गुड पीपल बोलायला लागले डॉक्टरांच्या रूपाने, त्याच्यामुळे क्रांती ही होणारच आहे. कारण ही भूमी क्रांती जी आहे ही भूमी बलिदानाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले असतील, यांच्या विचाराने चालणारी, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणारी ही भूमी आहे. यानंतर मी माऊली नाचन यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करायचंय. इंदापूर नगरपालिका 2025 निवडणुकीच्या निमित्तानं विचार मंचावर उपस्थित असणारे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय भरतशेठजी शहा, तसेच हनुमंतआबा कोकाटे आणि विचार मंचावरील सर्वच मान्यवर
बंधूंनो, आज निवडणुकीच्या निमित्तानं इथं आज आंबेडकर नगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी सभा इथं आयोजित केलेली आहे. बंधू आणि भगिनींनो, माननीय भरतशेठजी शहा हे पाठीमागच्या काळामध्ये माजी उपनगराध्यक्ष होते आणि 2016ला माननीय अंकिता भाभी शहा यांना आपण या शहरानं प्रचंड असं मतदान करून त्यांना आपण निवडून दिलं होतं. मतदार बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, इथं आपल्या या प्रभागामध्ये सुद्धा अतिशय चांगलं काम यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आमच्या राजश्रीताई मखरे या इथल्या नगरसेविका होत्या, त्यांच्या माध्यमातून सुद्धा अतिशय चांगलं काम या ठिकाणी झालेलं आहे. आपण आज इथं बघताय, इथली अभ्यासिका असेल किंवा इथलं सभागृहाचं आपलं समाज मंदिराचं काम असेल, ही कामं कुणाच्या काळात झाली आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायचं जर झालं तर 2016ला ज्यावेळेस अंकिता भाभींनी नगराध्यक्ष पदाचा चार्ज घेतला त्यानंतर खऱ्या अर्थानं इंदापूरच्या विकासाला सुरुवात झाली. बंधूंनो, 2015च्या पूर्वीचं शहर तुम्ही बघा कसं होतं आणि 2016च्या नंतरचं शहर कसं होतंय आज आपल्या सर्वांसमोर इथं आपण सर्वजण बघतोय. आदरणीय मामा 2014ला आमदार झाले आणि भाभी 2016ला नगराध्यक्ष झाल्या. आदरणीय मामांच्या आणि भाभींच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी इंदापूर शहराला आला आणि तुम्ही आज बघता इथं आपल्या आंबेडकर नगरला अक्षरशः इथं माती कुठं बघायला तुम्हाला मिळणार नाही. सगळीकडे कोब्याचं कॉन्क्रिटीकरणचं काम असेल, रस्त्याची कामं असतील, अंडरग्राऊंड ड्रेनेजची कामं असतील, अतिशय चांगल्या पद्धतीची कामं इथं झालेली आहे. बंधूंनो, विरोधक येतील, तुम्हाला सांगतील, भूलथापा देतील, परंतु तुम्हाला काय, तुम्ही सुज्ञ मतदार आहे, तुम्हाला जास्त काही सांगायची गरज नाही. काम करणारे कुणी आणि काम न करता कामाचा ढिंगोरा पिटणारे कोण आहेत हे तुम्हाला सांगायची गरज नाही. एकीकडे विजन असणारी माणसं आहेत आणि एका बाजूला कुठलंही विजन नसणारी माणसं आहेत. आज आपल्याला आपल्या सगळ्यांवर वेळ आलेले, इथून पुढे सुद्धा जर विकासाचं विजन घेऊन जर काम करायचं असेल तर आदरणीय भरतशेठजी शहा यांना आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं लागणार आहे. मतदारांनो, आताच्या काळामध्ये तुम्ही बघताय आपल्याला कुठल्या गोष्टीची अडचण नाही. आज आरोग्याचा कुठलाही प्रश्न आपल्याला आला तर मामांच्या माध्यमातून तो प्रश्न प्रामुख्याने सोडवला जातोय. शिक्षणाच्या बाबतीतला कुठला प्रश्न असेल तरी सुद्धा आता शेठजींचं सुद्धा इथं काम शिक्षणाच्या बाबतीत चालूच आहे. इंदापूर शहरामध्ये ज्या काही ठराविक ठिकाणी मुख्य भागात ज्या काही अभ्यासिका झाल्या एमपीएससीच्या मुलांसाठी, ही कुणासाठी मित्रांनो चाललेलं आहे. आज आपल्या बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत, अधिकारी झाले पाहिजेत, अशा प्रकारचं विजन घेऊन हे शेठजींचं काम आहे. शहा कुटुंबाचं योगदान या शहरासाठी प्रचंड असं योगदान आहे आणि ते कधीही आपल्याला विसरता येणार नाही. आपल्याला फार तर शहा कुटुंबावर मतदान करून त्यांना संधी द्यायची आहे. या कुटुंबाचं योगदान स्वातंत्र्यापूर्वीपासून आपल्या शहरावर योगदान आहे या कुटुंबाचं. त्यामुळं त्यांच्यावर कुठेतरी उतराई म्हणून किंवा त्यांच्या कामाची पावती म्हणून आज आपल्याला त्यांना संधी द्यायची आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये असणारे प्रभाग क्रमांक 10 च्या उमेदवार सौ अनिता अनिल ढवरे आणि 10 श्रेयस सुरेश गवळी यांचं चिन्ह हे घड्याळ आहे आणि या घड्याळाच्या चिन्हावर बटन दाबून आदरणीय भरतशेठजी शहा यांचं देखील चिन्ह घड्याळाचं आहे. तिन्ही घड्याळाची बटन दाबून प्रचंड असं मतदान
आपल्याला घडवून आणायचं एवढंच बोलतो. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रचार प्रमुख आदरणीय अशोक बापू इजगुडे यांना विनंती आहे की आपण मार्गदर्शन करायचं. इंदापूर नगर परिषदेच्या 2025-26च्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे आज आंबेडकर नगर येथे आपण सभा आयोजित केली आहे. या सभेला सर्वसामान्य व्यक्ती मी नाव घेत नाही प्रभाग क्रमांक 10च्या अनिता अनिल डावरे, 10 सुरेश गवळी हे पेशाने वकील आहेत आणि डावरे मॅडम ह्या अनिल डावरे यांच्या पत्नी आहेत. यांना अनुभव जास्त आहे. त्यांनी 10 वर्ष काढल्यात नगरपालिकेत. गवळी नानापत नगराध्यक्ष होते, गजाभाऊ होते. दोन्ही चांगले उमेदवार दिलेले आणि आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बरेचसे शहा येथे काय आपले परिस्थिती. मित्रांनो, थोडं मी मागे जातो. 2012ला अशीच आम्हाला सत्ता दिली गेली आणि त्यामध्ये 2014ला मी नगराध्यक्ष झालो आणि बरेचसे उपनगराध्यक्ष होते. त्या काळात काम करताना एक स्वच्छता अभियानाचं पर्व चालू झालं होतं आणि शासनाने पुरस्कार जाहीर केला होता की स्वच्छता अभियानामध्ये नगरपालिका भाग घेतील आणि त्या नॉर्म्स जर पूर्ण करतील तर त्याला 1 कोटीचं बक्षीस होतं. मग आमची जनरल बॉर्डाची मिटिंग झाली. शेटलं म्हणलं आपल्याला ह्यात भाग आहे. अरे म्हणले ही प्रचंड नॉर्म्स आहेत, हे असेल तसे. मला आपली काम करायची इच्छा आहे, आपण करूया म्हणून. मी रोज सकाळी 9 वाजता नगरपालिकेत जात होतो आणि संध्याकाळी 5 वाजता यायचो. तो भाग घ्यायचा ठरल्यामुळं मी प्रत्येक गोष्ट भाग एक टिपत होतो की काय काय त्यात हागणदारी मुक्त एक प्रकार म्हणजे नॉर्म्स होते. त्या हागणदारी मुक्तच्या ह्यात घर तिथं संडासाची एक योजना होती, ती होती 12,500 रुपयाची. आणि आमची त्या पिरियडमध्ये नगरपालिकेची अर्थव्यवस्था जरा सोसो होती. बसवायचं कसे. मग त्यावेळेस आम्ही इथे एक प्रोडक्शन करणारा होता संडास टाकी बनवणार. त्याला म्हणलं बाबा हे तुला स्वस्त द्यावं लागेल, तुला 5,000% नफा धर, पण असं करावं लागते. मग ते 12,500 साधारण 12,000 त्याला दिले आणि खड्डा करणाऱ्याला 500 रुपये असं ते करून आम्ही सुरू केलं. आता इथे पत्रकार बसलेत माझे मित्र, सुरुवात ह्यांच्या बसले केली. ह्यांच्या भाऊभावाचा वाद पहिल्या तर मी इथं आलो तर बघतोय तर दोघा भावातच करत. मला अरे दोघा भावाचं रेशमिक वेगळं करा, आपल्याला दोघांना संडास देत रेशमिक वेगळं लागेल. एका रेशमीमध्ये असं मी एकच संडास बसते. एका 8 दिवसात त्यांनी फोडून घेतलं आणि मग त्याला मी पहिले 2 संडास शिंदेला बसवलं. माझ्या लक्षात आलं की ह्या भागात सगळे मोकळ्या पटांना जातात. आता कैलासवासी माजी नगराध्यक्ष अरुण शेठ आवडे, मग त्यांना ते चालले होते. मी म्हणलं मी आले इथे गुलाबात फुल घेऊन. काय प्रकार आहे. आम्हाला स्वच्छता अभियानाचा एक भाग आहे. आपल्याला सार्वजनिक शौचालय सगळं टाकाटक केले, आपल्याला ते वापरावं लागेल. आता तुम्ही पटांना त्याची काही गरज नाही. आम्हाला एवढं कसं तुम्ही आवडणार आणि प्रत्येक भागात प्रत्येक घरात एवढी नाही सोय. मला करायचंय मला शक्य नाही, मग करून दाखवायचं. ते समोरून बसले माझ्या दररोज असायचे. दररोज आम्ही वाट पेटवायचो. असे साधारण आम्ही तिथं साधारण 300-400 आणि बाहेर असे झोपडपट्टी जिथं भाग आहे साधारण आम्ही 1000च्या आसपास गेलो
आणि 1000 संघ ह्या शहरात बसवलेली सगळं त्या मध्ये बसलो. परवा एक टीका झाली आमच्यावर की पुरस्कार सूचना विकत घ्यायचा. विकत घ्यायलाच येत नाही ना, त्याला नॉर्म्स आहेत, त्याला नॉर्म्स आहेत, कायदा नियम आहे. त्याला डेप्युटी कलेक्टरचे 2 अधिकारी नेमलेले असतात, ते सगळे बघतात. 3 दिवस ह्याचं व्हिजिट होतं, नंतर ठरते त्या नॉर्म्स मध्ये बसलं नाही तर ते बक्षीस मिळत नाही. असं कसं होईल? त्याप्रमाणे आम्ही केलं. परत मग त्या अधिकारी आले संध्याकाळी 3-3 दिवशी आपल्या नियमाप्रमाणे आधी देव म्हणून त्यांना जेवायला गॅस वगैरे मिळलं. आता म्हणजे तुम्ही 12,500 कसं बसवले? पुणे जिल्ह्यात साधारण 13 नगरपालिका आहेत. त्यातली 1 नगरपालिका त्यांनी 12,500 बसवलं. कोणाचं 22,000 होतं, कोणाचं 21,000 होतं, कोणाचं 25,000. त्या नगरपालिकेतल्या ह्यातनं पैसे त्यात घालून त्या ती संडासं बनवली, त्या बसवली. तुम्ही एवढं कसं काय बघ? म्हणजे हे विदाउट करप्शन काम चालू आहे. त्याच्यामुळं हे सगळं काम व्यवस्थित झालं. तुम्ही काय काळजी करू नका म्हणलं. त्या मध्ये काय चुका असल्या साहेब म्हणजे सगळे योग्य आहे, ठीक आहे म्हणून. त्या काळात आम्ही महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्रातला पहिला पुरस्कार 1 कोटीचा बरेचसे टन आम्ही घेतला. त्यानंतर 2017ला आणखी त्या वाले आल्या, त्यांची बी कामाची तडक होती. त्यांनी त्याच पद्धतीने सिस्टीम लावली. आता ह्यातलं मला एक सांगायचं राहिलं नाही, म्हणजे चुकून राहिलं की स्वच्छता विभागातला 90% कर्मचारी आंबेडकर नगर साठेनगर मधला. हे जे काम आम्ही केलं हे आमचं काम नाहीये. या आंबेडकर नगर आणि साठेनगरच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला शब्द दिला आणि त्यांनी हिरिरीने भाग घेतल्यामुळे आम्हाला करता आले. हे मला आज नमूद करायचं. हे एकट्या दुसऱ्याचं काम नव्हतं. गाव पूर्ण स्वच्छ करणं, गटर स्वच्छ ठेवणे, शौचालय स्वच्छ ठेवणे, उतार्या रोजच्या रोज ते आपण काय म्हणतो हे करून औषध मारून जंतू हे करून जंतू विरहित करून परत रोजच्या रोज धुतले जात होते. आणि ह्या प्रकार आज पण चालू आहे. म्हणजे विषय काय नाही, पण एक सवय लागली. त्याप्रमाणे आता योगायोगाने बरसेटला प्रमोशन मिळाले. आता बरसेटला नगराध्यक्षाची उमेदवारी त्यांना मिळाली आणि खाली पण 1-2 उमेदवार इथं जे दिले ते सक्षम त्यांनी पूर्ण काम केले नाही. आणि कामात स्वच्छता असली की काम होतं हे आम्हाला माहिती आहे. आम्ही ह्या पद्धतीनेच आजपर्यंत काम केल्यामुळं 2012ला आम्हाला 70 मिळाली, 2017ला मिळाली आणि हे आता 2025ची बिल तुम्ही द्याल या अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या दिवसाचं संपतो. सन्माननीय सीमाताई कल्याणकर यांना विनंती की आपण मार्गदर्शन करायचं. सन्माननीय सर्व माता भगिनी मैत्रिणी आणि पत्रकार, खरं तर आपण आज आपल्या भागात इथं उभं आहे. आपण सगळेजण एकाच दृष्टिकोनातून काम करतो की आपल्या सगळ्यांचं काहीतरी चांगलं व्हावं आणि ह्याची सुरुवात तर आपण कामाची पहिल्यापासून केली. आपल्या भागात आपण जर बघितलं तर आज आपण आपला दवाखाना आणला. 4,000 आपली जी आमची कुटुंब आहे तिथली आजूबाजूची, ह्या 4,000 कुटुंबाला आपल्या दवाखान्याचा किती लाभ झाला हे प्रत्येकाला माहिती आहे. दर महिन्याला शिबिरं होतात, मोतीबिंदूचे ऑपरेशन आपण फ्रीमध्ये करून देतो. असं नाही की इथे माणूस तो मोकळ्यात भाषण करून जायचं असाही विषय नाही. इथं आपण काम केलेलं आहे. आज तुम्हाला मी मतं मागायला आली बहिणीसाठी, सगळ्यांसाठी आणि तुमच्याच घरातली व्यक्ती आहे म्हणून हक्काने मागायला आली. काही आपण इलेक्शन लागलं आणि तेवढ्या वर्षापुरतं इंदापुरात येतो, काही दिवस कार्यक्रम घेतो, इलेक्शन तोंडावर बघून दाखवतो, अशा आम्ही व्यक्ती नाही. इथं शेजारीच राहतो. रोज हाका मारली तरी आपण एकमेकांना रोज बघतोय. दारावरून जाताना असू द्या, काही कामं असू द्या. आज खरं तर भाषण करायला मला भैयांनी वेळ दिलाय, पण भैया मी माझ्या लोकांसाठी मागायला उभी आहे. आता मामा इथं नाहीयेत,
पण मामांकडे आमचं खूप मोठं मागणं आहे. आज जाहीर सभेच्या निमित्ताने एक सांगते की आपण सरकारी दवाखान्यात सिटी स्कॅन आणलं. आमच्या सगळ्या मायमाऊलींचं, इंदापूर तालुक्याचं, बाहेरच्या लोकांचं मोफत सिटी स्कॅन तिथं केलं जातं. हे आमचं एक खूप मोठं जीव होतं की 5-7 हजार रुपये जातात, 10,000, 15,000 जातात, ते वाचले. पण आम्हाला मामांकडनं भाई तुमच्या माध्यमातून एक मागणी करायची आहे की MRI मशीन, आम्ही वरती पत्रही दिलंय, MRI मशीन इंदापूरसाठी आपल्याला गरजेचं आहे आणि ती मागणी आमच्या सगळ्या दीनदुबळ्या गरीब लोकांसाठी आहे. आम्हाला एवढा खर्च परवडत नाही आणि ते आम्हाला मामांच्या माध्यमातून मिळावं. दुसरी मागणी भाई, आपण नगराध्यक्ष झाल्यावर आमची एक तुम्हाला आग्रहाची मागणी आहे. आता एक नवीन स्कीम केंद्राची आपल्याकडे आलेली आहे, त्याचं काम चालू आहे. 7 कोटीचे नवीन गाळे बांधतायत. आम्ही खूप वेळा, बऱ्याच वेळा मी पण सामाजिक कार्यात असते, सगळं असते, पण इतर जी सगळी मंडळी आहे आणि मीही सामान्य भागातलं आमच्याकडं तर भाई आमचा एक विषय असा आहे की तुम्ही नगराध्यक्ष झाल्यावर माढाची जशी लॉटरी पद्धतीने घरं असतात तशी सामान्यांच्या मुलांना पण गाळे मिळावे म्हणून लॉटरी पद्धतीने काय करता येते का ते बघावं. आमच्या पोरांना शिक्षण घेता येत नाही, लहानपणी जबाबदाऱ्या पडतात, सगळे कामाला जातात, मग त्या पोरांचा काहीतरी व्यवसाय उभारावा आणि त्या मुलांना 2 पैसे मिळावे. ह्यासाठी आमची एक विनंती राहील तुमच्या सगळ्या उमेदवारांना, तुमचे सगळे नवीन स्थापन होणाऱ्या आपल्या सगळ्या लोकांना की बाबा म्हाडासारखं जर गाळ्याच्या बाबतीत काही करता आलेलं केंद्र पद्धतीने तर गरीबाच्या मुलांना सुद्धा व्यवसाय आनंदाने करता येईल. नुसतं आम्ही एवढ्या वर्ष मतदान करतोय, या भागात सगळ्यांना माहिती आहे सगळं कसं आहे. दरवर्षी आपण करतो, सांगाल तेच करतो, घड्याळाचं बटनच जास्त दाबतो. ह्याही वेळेस आपल्याला तेच करायचंय, जिथं घड्याळ दिसतंय तिथं बटन दाबायचंय. पण ह्यावेळेस आपल्याला सांगून जाणारा माणूस नाहीये, तर आपल्या बरोबर सोबत राहणारा माणूस मिळालाय, बरडभाईंसारखा माणूस मिळालाय. त्याच्यामुळं आपल्याला आता काळजी नाहीये. इथं सगळ्यांना सांगायची गरज नाही, तुम्ही सगळ्यांनी अनुभवलंय. पगारी होत नव्हत्या आधी, आपण काय दिवस काढले, कसं असायचं. ज्यावेळेस अंकिता भाभींचं राज्य आलं, त्या 5 वर्षातला बदल आणि पहिला बदल ह्या सगळ्यांना माहितीये. कुटुंबात अडचण जरी आली तर आपण नुसतंच लाडक्या बहिणी असं कोण म्हणत नाही, पण बहीण सारखा एक माणूस असा आहे, त्यांचं शहा फॅमिली अशी आहे की खरंच आपल्या बहिणींना आधार देणारा आपला हक्काचा भाऊ आहे आणि आपल्या लाडक्या भावाला आपल्याला त्या खुर्चीवर बसवायचंय. त्याच्यामुळे सगळ्यांना एक कळकळीची विनंती करते की आपण सगळ्यांनी जिथं घड्याळ दिसतंय चिन्ह तिथं बटन दाबा आणि आपल्या पॅनलला भरघोस मताने विजयी करा. ही एक मागणी आहे. आणि बाई सगळ्यात मोठा विषय असा आहे आमच्या सगळ्यांचा की तो इथं बसलेल्या सगळ्यांनी किंवा आता ह्या लाईव्ह भाषणाच्या माध्यमातून की पूर्वी आमच्या दारावरनं महाराष्ट्र राज्यातला एक सगळ्यात मोठा उत्सव जो असायचा, आमच्या महाराजांची पालखी जायची, आमचा तो विषय राहिलाय. पालखी विसावा तिथं असला तरी चालेल, आमचं त्याबाबत दुमत नाहीये. पण ज्यावेळेस पालखीचं रिंगण होतं तर ती पालखी आमच्या इथून जायची, आमच्या सगळ्या समाजाला. म्हणजे असं नाहीये की एका समाजासाठी होती, आमच्या गोरगरीब सगळ्यांच्या दारावरनं देव जायचा, ही भावना आमच्यात होती. आणि ह्यावेळेस आम्ही तेच म्हणतो की ह्या वर्षी मामांच्या आम्ही आपल्या माध्यमातून पुढाकार घेऊन जर पालखी हिथून नगर प्रदक्षिणा करून गेली तर आम्हाला अति आनंद होईल. तेवढी एक विनंती, आमची कळकळीची मागणी आहे तुम्हाला की तो प्रश्न आमचा तुम्ही सोडवावा, ही आमची एक विनंती आहे सगळ्यांच्या वतीने. कारण इथं प्रत्येकाला देवदारातून जावा ही भावना आहे आमची. तेवढी एक भावना तुम्ही ऐकून पूर्ण करावी एवढी विनंती करते आणि माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा बँकेचे संचालक सन्माननीय आप्पासाहेबजी जगदाळे, सन्माननीय ढोले सर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय हनुमंतराव कोकाटे आपणास या ठिकाणी सौगोडगे मॅडम यांना विनंती की आपण 2 मिनिटं मार्गदर्शन करायचे.
आदरणीय व्यासपीठ, ज्येष्ठ नागरिक तसेच आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील सर्व माता भगिनी तसेच बंधू सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्या समोर इंदापूर शहरातील नगराध्यक्ष पदासाठी आपले सर्वांचे लाडके भरतभाऊ शहा हे निवडणूक लढवत आहेत आणि भरतभाऊ शहा आपल्या शहरासाठी तुमचे सेवक म्हणून इथे उभे आहेत. आमच्या हक्काचा माणूस म्हणून तसेच तुमच्या गेल्या 5-6 वर्षापासून तुमच्या छोट्या मोठ्या अडचणीमध्ये त्यांनी अनेकांना सहकार्य केलेले आहे. तसेच तेथून पुढेही आपल्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये ते सहभागी असणार आहेत, हे मी गॅरंटी देऊन तुम्हाला सांगते सर्व. तर तसेच आपल्या इंदापूर शहरात गेल्या 5-6 वर्षापासून खूप असा आमूलाग्र बदल झालेला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तसेच मामांच्या आशीर्वादाने गेल्या 5 वर्षात आपल्या शहरामध्ये भरतभाऊंनी अनेक विकासाच्या योजना राबवलेल्या आहेत. त्यातील प्रथम आपण स्वच्छता पाहतो. आपल्या आंबेडकर नगरमधील मी तर पाहते, मी आमचे ज्योतिबा कुलदैवत आहे. जेव्हा मी जात असताना पहिले कसे सगळ्यात कचरा दिसायचा आणि इथून जाता पण येत नव्हतं, पण आता मी पाहते तर सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत आणि हे श्रेय सगळे भरतभाऊंना जाते. तसेच आपल्या ह्या सगळ्या स्वच्छतेबद्दल सांगायचे तर जेव्हा इंदापूरमध्ये मी आले ना, तेव्हा सगळे गल्लीबोळानेच कचरा, दुर्गंधी, तसेच खूप अशी जनावरे, डुकरे, याचा जनावरा एवढा वावर होता की असं नको वाटायचं, राहिला कुठून आपल्या इंदापूरमध्ये आले असं वाटायचं. पण हे सगळं भरतभाऊंनी जाणलं आणि हे स्वच्छता राबवण्याचं काम त्यांनी हातात घेतलं. तर हे त्याचे एवढं ते सर्वसामान्यांना लोकांना जगणं सुद्धा मुश्किल झालं होतं. या सर्वांच्या आरोग्य धोक्यात हे झाले भरतभाऊंनी आणि स्वच्छतेचे कार्य त्यांनी हाती घेऊन तर अशा प्रकारे त्यांनी ते योजना राबवली. स्मार्ट श्रीमती पुरस्कार त्यांनी सुरू केले. तसेच स्वच्छता मोहिमेतील सहभागी झालेल्या महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचाही त्यांनी सत्कार केला. तसेच त्यांना प्रोत्साहन दिले. स्वच्छतेसाठीची ही चळवळ त्यांनी उभी करून विद्यार्थ्यांनाही आपल्या एरियात सहभागी करून घेतले. अशा स्वच्छ इंदापूरसाठी भरतभाऊंनी खूप कष्ट घेतले आहे. आणि दुसरे सांगायचे झाले तर घनकचऱ्याची ही जी योजना आहे त्यांनी खूप राबवली आहे. त्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी, तर या घनकचऱ्याचं त्यांनी काय केलं, कंपोस्ट खत तयार केलं आणि ते खत चांगल्या प्रकारे त्याची निर्मिती करून ते विक्रीसाठी त्यांनी ठेवलं आणि आपल्या शहराच्या विकासासाठी त्याला हातभार लावला. त्यामुळेच आपल्या शहराला कचरामुक्त शहर असं श्री तारांकित मानांकनाचा पुरस्कार, देश पातळीवरचा पुरस्कार आपल्या शहराला मिळालेला आहे. तसेच त्यांनी इंदापूर शहर पर्यावरण पूरक करण्यासाठी सुंदर स्वच्छ हरित इंदापुरासाठी अनेक औषधी झाडांची निर्मिती केली. तसेच झाडे लावली आणि शहराचा चेहरा मोराच बदलून टाकला आहे आपल्या. तर अशा वृक्षांना पानाफुलाची त्यांनी राखी बांधून पर्यावरणाचे आणि वृक्षांचे संवर्धन केले आहे. तसेच सर्वांना त्यांनी प्लॅस्टिक बंदी करून भरतभाऊंनी खूप मोठ्या समस्येपासून आपल्याला इंदापूरकरांना वाचवले आहे. तसेच नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून लहान मुलांसाठी उद्यान म्हणून भार्गवराम बागेचा त्यांनी पूर्ण उद्धार केलाय. सगळा कायापालटच करून टाकलेला आहे. सुंदर विश्रामाचे ठिकाण आपल्या सर्वांना त्यांनी बनवलेले आहे. भरतभाऊंनी रस्त्यावरील दुभाजक तसेच त्याच्यामध्ये सुंदर अशी झाडे मी पाहते. खूप सुंदर असा आपल्या शहराचा, तसेच 9 चौकामध्ये 9 असं सुंदर असं ते त्यांनी कलाकृती बसवण्यात आलेल्या आहेत. त्या शहराच्या आपल्या सौंदर्यात भर टाकत आहे. कित्येक वर्षापासून पाणी पुरवठ्याचा प्रश्न आपला होता. त्यांनी घरोघरी पाणी आणि नळ योजना राबवलेली आहे. अशा प्रकारे पायाभूत मूलभूत गरजा, पाणी, औषधे, आरोग्य, शिक्षण यामध्ये भरतभाऊंनी आमूलाग्र असा बदल केलेला आहे. आणि या पलीकडे आपल्याला काय पाहिजे हो, हेच तर मूलभूत गरजा आपल्या आहेत आणि ह्या जर मूलभूत गरजा आपल्याला मिळाल्या तर आपण सर्व सुखी राहू शकतो. तर अशा प्रकारे इंदापूरचा विकास हा शाश्वत विकासाकडे वाटचाल करत आहे. त्याचे सर्व श्रेय आपल्या भरतभाऊंना आणि मामांना जाते. तर भरतभाऊंना अशा विचारसरणीच्या, उच्च विचारसरणीच्या भाऊंना स्वच्छ सुंदर हरित इंदापूर करण्यासाठी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे. तसेच भरपूर मताने आपल्या भरतभाऊंना तसेच आपल्या 20 उमेदवारांना निवडून आणले पाहिजे. आले आले घड्याळ आले, तुमचे आमचे घड्याळ आले, चालू राहील जोपर्यंत घड्याळाची टिक टिक राहणार आहे तोपर्यंत इंदापूरचा विकास राहणार आहे.
आपले लाडके मामा या ठिकाणी येणार आहेत. तत्पूर्वी आपण उमेदवारांचा परिचय या ठिकाणी देणार आहोत. मी सौ अनिता अनिल डावरे यांना विनंती करतो की आपण उभा राहून मायबाप जनतेला या ठिकाणी अभिवादन करायचं आहे. यानंतर 10 आपले दुसरे उमेदवार सन्माननीय श्री श्रेयस सुरेश गवळी ऍडव्होकेट आहेत. यानंतर इंदापूर शहराची आन बान शान आदरणीय श्री भरत सुरेशदास शहा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. ज्यांच्यामुळं महाराष्ट्र राज्याचं राजकारण हल्लं ते आमचे आदरणीय भरत भाऊ. या ठिकाणी गेल्या 22 नोव्हेंबरला मी एक वाक्य बोललो होतो, दत्तामामा भरणे निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे. दत्तामामा भरणे निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे. पण काळ्या दगडावर रेग मारण्यासाठी जे हात लागतात ते कष्टकरी बहुजन बलुतेदारांचे हात असतात आणि तेच हात आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर असेल, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर असेल, नरवी उमाजी नाईक नगर असेल, लोकमान्य नगर असेल, बजरंग नगर असेल, त्या ठिकाणची ही मायबाप जनता आपल्या समोर उभी आहे. तेच पोलादी कणखर कष्टकऱ्यांचे हात या ठिकाणी आपल्या लाडक्या मामांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 20 उमेदवारांना आणि नगराध्यक्ष पदाच्या 21 उमेदवारांना घड्याळाच्या चिन्हावर शिक्का मारून येणाऱ्या 3 तारखेला हा विजयाचा गुलाल यांच्या कपाळी मागण्यासाठी हेच हात उत्सुक आहेत. त्या हातांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. एक शेतकरी पुत्र ते कृषी मंत्री आणि असा कृषी मंत्री ज्याने या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी या बळीराजासाठी ऐतिहासिक अशी कर्जमाफी मंजूर करून आणली ते आमचे सर्वांचे आराध्य आदरणीय दत्तामामा भरणे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य. आपण बघितलं की या काळात अतिशय मे पासून खूप मोठा पाऊस झाला. या अतिवृष्टीमध्ये बळीराजाच्या बांधावर जाऊन प्रसंगी गुडघ्या इतक्या चिखलामध्ये जाऊन या अतिशय सुलतानी संकटात माझ्या बळीराजाला उभारी देणारा, माझ्या बळीराजाच्या पाठीशी थांबणारा तुम्हाला सर्वांचा लाडका आदरणीय दत्तामामा भरणे यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होत आहे. जिल्हा बँकेचे संचालक आमचे आदरणीय अप्पासाहेबजी जगदाळे आपणास मार्गदर्शन करतील. येत्या 2 तारखेला होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण प्रभाग क्रमांक 10 अनिताताई डावरे व श्रेयस गवळी यांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी प्रचार सभा आयोजित केली. या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री हनुमंतराव कोकाटे, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत बापू पाटील, त्याचप्रमाणे दुसरे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीतानाजी अण्णा हंगे, महादेवराव घाडगे, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले सर, त्याचप्रमाणे बाळासाहेब सर्वदे, सचिन सपकळ, सुरेश गवळी, अशोक मकरे सर,
त्याचप्रमाणे शिवाजी आबा सांगे रामाजान नाही त्याला वाटलं शिवाजी आबा नाही त्याची शिवाजीराव मकरे ज्यांनी आपल्याला खुल्या मनानं काल पाठिंबा दिला त्या सीमाताई कल्याणकर, शुभम निंबाळकर आणि आता सर्वांची काही मी नावं घेत नाही, अजून काही लोक राहिले असतील प्रमुख महादेवराव गाडगे असतील किंवा आमचे पाठवून गेले. उपस्थित सर्व पत्रकार, समोर बसलेल्या बंधू भगिनींनो, मतदार बंधू, येत्या 2 तारखेला आपण राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला मतदान करा हे सांगण्यासाठी आज आम्ही आपल्या प्रभागामध्ये आलेलो आहे. येण्यापूर्वी अनेक वक्त्याची भाषणं या ठिकाणी झालेली आहेत, काही वक्त्याची नंतर भाषणं या ठिकाणी होणार आहेत. मित्रांनो, या वर्षीची निवडणूक वेगळीच आहे. आता भरत शेठ सारखा माणूस सर्वसामान्य साधा डॉक्टर असल्यागत दिसतायत, वकील असल्यागत दिसतायत का नाही? आणि या माणसाला 3 माणसाच्या मागे लागले. बघा हे अन्याय आहे का नाही? हाय का नाही अन्याय? तुम्हाला योग्य वाटतंय का? या विचारांनी सर्वसामान्य लोकांना मदत केली, आणि अडचणीला उपयोग पडतो. वेळोवेळी त्या ठिकाणी भेटायला गेल्यानंतर भेटतात. लग्न असू द्या, अनेक कार्यक्रम असू द्या, गणपती असू द्या, तुमच्या दैनंदिन असू द्या, प्रत्येकाला फुलाची पाकळी मदत करतात. आणि त्यांना काय म्हणतात? पैसेवाले असंच म्हणतात ना. पैसा कोणाकडे नाही, सगळ्याकडे पैसा, पण खिशात हात घालायची सवय तर पाहिजे ना. बाहेर न आलेले खिशात घालायची सवय, पण आतलं काढून देण्याची सवय काय यांना नाही. काय मग आता आपण असा विचार केला, तेवढ्या प्रामाणिक माणसाला आपण का नवं टाळणार आहे सांगा. परवा मला सांगा की 2 तारखेला तुम्ही किती जोरात बटन दाबणार आहे? हात वर करून सांगा बरं. घड्याळाचं बटन हात निमात वर होते, हे चुकीचं आहे. मला ह्याचा अर्थ मग काय भरत जावं प्रेम नाही. एकदा सगळ्यांनी हात वर करून सांगा घड्याळ. हाय जोर आहे, एक जोर आहे. आपण सर्वांनी मतदान भरत भावना करा. शेवटी या शहराचा विकास करायचा आहे. तर अजित दादा आणि दत्ता मामा भरलेच्या माध्यमातून या शहराचा विकास करायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये भरत शेट्टी त्या ठिकाणी भर घालायचे, आणि नगरसेवक म्हणून आमच्या अनिता डावरे आणि श्री गवळीचं या ठिकाणी यांचाही हातभार या ठिकाणी लावायचा आहे. यासाठी म्हणून येत्या 2 तारखेला आपल्या सर्वांना या ठिकाणी भरत शेठ आणि त्यांच्या खालच्या दोन्ही उमेदवारांना मतदान करायचं आहे. मित्रांनो, निवडणुका येत असतात, जात असतात. उगाच उठायचं, बंदी मामा सुटायचं, उगाच उठायचं, अजित दादा सुटायचं. काय कमी केलंय तुम्हाला अजित दादांनी? काय कमी केलंय? काय लोक म्हणतात की आम्ही पक्षाला बोलतो. आतापर्यंत मला वाटतं राजकीय ह्याच्यामध्ये कोण म्हणलं नसेल पक्षाला बोलतो, तर म्हणलंय कोण? ठीक आहे, नेत्याचं आपलं वेगवेगळं असते. पक्ष हा काय पक्ष असतो, आणि पक्षाला बोलायची भाषा ही चुकीची त्यांच्या तोंडून गेलेली आहे. खऱ्या अर्थानं हे लोकांना हे पटलेलं नाही. निर्णय व्हायच्या अगोदर जर पण पक्षाला बोलत म्हणत असेल तर शेवटी तो पक्ष आहे. बापू बरोबर आहे. तर पाठीमागला काळ पहा, पुढचा काळ पहा. निवडणुकीमध्ये अनेक लोक आले. काही लोक म्हणतात की अन्याय झाला. कुणावर अन्याय झाला सांगा. जे अन्याय झाला म्हणतात त्यांनी किती जणांवरती अन्याय केले? बापूवर अन्याय केला, अशोक सरांवर केला का नाही केला? तर आपण हा एक ह्याचा विषय झाला.
परंतु इंदापूर शहरातील आमच्या सर्व या ठिकाणी महिला भगिनी या ठिकाणी मला जास्त प्रमाणात महिला दिसत आहेत. त्याचं कारण आहे की लाडकी बहीण. लाडक्या बहिणीचं पैसे तिजोरीतलं कुणाच्या आलं अजितदादाच्या, तिथं तालुक्यात कुणी द्यायला लावलं भरणे मामाने. मग आता लाडक्या बहिणी आमच्या कोच आहे. मग अडचण कुठं आहे आम्हाला बापू, आपल्याला कुठं अडचण आहे. बहिणीनो, या भरत शेठला, आपल्या बहीण अनिताईंना आणि मुलगा म्हणून श्रेयसला आपण चांगल्या प्रकारे मतदान 2 तारखेला करणार आहे. आणि 3 तारखेला आपल्या अंगावरती मोठ्या प्रमाणात गुलाल आपण कशाने उधळायचा, कशाने उधळायचा. आता ह्या महिलाच म्हणतायत कशाने उधळायचा. 100% तुमच्या आशीर्वादानं भरत शेठच्या अंगावरती आणि आमच्या नगरसेवक पदाच्या सगळ्या 20 उमेदवारावर गुलाल हा जीसीपीनच पडणार आहे. आणि हा झाला विरोधक बातम्या करतायत, टीका करतायत. पण दुसरी गोष्ट लक्षात घ्या, ह्या इथली लोक भेटणार नाहीत, घाबरणार नाहीत. मित्रांनो, कुणी निवडणूक झाल्यानंतर छोट्या मोठ्या व्यवसायाला कुणी धी करण्याचा प्रयत्न करेल, काय करेल, परंतु तुमच्या पाठीमाग आम्ही सगळे लोक खंबीरपणाने उभा आहे. तुम्ही कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नाही. निवडणुकीमध्ये मतदान हे तुम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला करा. तुमच्या केसालाही धक्का आम्ही लागून देणार नाही. तुमची अडचण आली तर आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहू, एवढा शब्द मी या ठिकाणी देतो. त्याचप्रमाणे आता निवडणुकीमध्ये प्रचाराला फिरताय, मान्य, पण घरी गेल्यानंतर आपण घरच्या लोकांना सांगता का बाबा की आपल्याला मतदान अशा अशा पद्धतीने करायचंय? नाही सांगत. जायच्या टायमिंगला म्हणता घड्याला मतदान करायचंय. आपण जर त्यांच्या लक्षात नीट नाही आलं तर ते मतदान चुकलं जाईल. तर माझी विनंती अशी राहील की कार्यकर्त्याला बी आणि समोर बसलेल्या मतदाराला बी, आता तुम्ही सभेला आला, इथं ठिकाणी घरी जाणार, जेवण करणार आणि झोपणार आणि मतदाना दिवशी सांगणार की मतदान आपल्याला असं करायचं, असं करून चालणार नाही. तर आजपासून आपण घरच्या माणसाकडून बिंबवून घ्या की बटन किती नंबरला आहे, चित्र घड्याळाचं कसं आहे. वयस्कर माणसं असेल तर त्यांना समजून सांगा. काही लोकांना वाचता येत नाही, त्या लोकांना समजून सांगा. ह्या मशीनवर ह्या ठिकाणी चित्र आहे, फक्त एवढंच सांगायचं की नीट बघा आणि जिथं घड्याळ दिसतंय गोल घड्याळ, त्यात आकडे दिसत आहेत, तिथल्या त्याच्या समोरचं बटन दाबा. एवढंच सांगण्याचं काम आपल्याला राहिलेल्या 2-3 दिवसांमध्ये करावं लागणार आहे. आणि ते केल्यानंतर आपण मतदानाला जाण्यापूर्वी पाठीमागला काळ सुद्धा आपल्या तरुण मुलांना, तरुण मुलींना सांगा की महागाई या इंदापूर तालुक्यामध्ये कशा प्रकारचं राजकारण झालं होतं, कशा प्रकारे नगरपालिका चालली होती, हा इतिहास सुद्धा त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. कारण तरुणांना या ठिकाणी ज्यांना 18 वर्ष झाले यांना मताचा अधिकार आता आलाय. त्यांना 10-12 वर्ष, 8 वर्ष, 10-12 वर्षापर्यंत त्यांना राजकीय परिस्थिती, तालुक्यात गावातला विकास ह्याच्या बाबतीत काही माहिती नव्हती. आणि काय बाई मुलं तर बाहेर असतील, शाळा शिकून आता गावामध्ये मतदानाला येणार असतील, यांना सुद्धा पाठीमागडला इतिहास माहित पाहिजे. आता कोणी म्हणतं की शेठ, त्याचा तो विषय वेगळा आहे की शेठला अजितदादा आणि भरणे मामाने उमेदवारी दिली. आलं लक्षात? राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. उमेदवारीच्या बाबतीमध्ये सर्वे केलेला आहे. आज सुद्धा या शहरामध्ये सर्वे चालू आहे. 2-4 दिवसाला रिपोर्ट येतात आणि पूर्ण शहरामध्ये रिपोर्ट चांगल्या प्रकारचे आहेत. असा रिपोर्ट सुद्धा वरती गेलेला आहे. पोलीस खात्याचा रिपोर्ट असतो, गुप्तचर खात्याचा रिपोर्ट असतो, मीडियावाल्याचा रिपोर्ट असतो. आणि इथं तर आमचा एक मीडियावाला इथं बसलाय, श्रेयस नलवडे, त्यांचा तर रिपोर्ट करेक्ट असतो. आणि असे रिपोर्टिंग सगळे झालेले आहे. आपले चांगल्या पद्धतीने उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चांगल्या मताने निवडून येणार आहेत, याच्यामध्ये शंका नाही. आणि म्हणून आपण गाफील न राहता शेवटी
शेवटच्या मतापर्यंत आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं असते. निवडणुकीमध्ये जो घाळ राहतो त्याला पराभव पत्करावा लागतो. जो शेवटपर्यंत लढतो त्यालाच विजय मिळतो. ही गोष्ट सुद्धा आपल्या लक्षात असली पाहिजे. म्हणून आपण निवडून येणार आहे, आपण ह्याच्यामध्ये आनंदामध्ये राहू नये. प्रत्येकाने 6:10 या ठिकाणी मतदानाच्या पेटीला लॉक करेपर्यंत या ठिकाणी बूथवर थांबून, आतमध्ये थांबून, बाहेर थांबून मतदान घडवून आणून पेट्या पॅक करून तिथला नीट रिपोर्ट घेऊन या ठिकाणी पुढे जायचं असतंय. त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागणार आहे. पुन्हा एकदा आता खूप वेळ झालं, मामा बी नाही, सगळी माणसं मामाच्या भाषणाची वाट पाहतायत. आपण हे कंटाळला असताल, घरी जेवणाची ताटं वाट बघत असतील. तर पुन्हा एकदा आपल्याला कळकळीची आग्रहाची विनंती करतो. राष्ट्रवादी पक्षानं चांगल्या प्रकारचे उमेदवार दिले. भविष्य काळामध्ये विकासाच्या गोष्टी असतील, तरुणाचे प्रश्न असतील, महिलेचे प्रश्न असतील, नोकरीचा प्रश्न असेल, व्यवसाय धंद्याचे प्रश्न असतील, या शहरामध्ये राहणाऱ्या सुविधाचे प्रश्न असतील, ते तुमच्या वायरी गेल्या त्या खाली घालण्याचे प्रयत्न असतील, या गोष्टी करण्याकरता म्हणून राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला आपण प्रचंड मताने निवडून द्यावं, एवढीच कळकळीची आग्रहाची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर सन्माननीय बाळासाहेब सरोदे, तालुका अध्यक्ष RPI. या ठिकाणी या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री, आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते माननीय नामदार दत्तामामा भरणे यांचं या ठिकाणी फटाक्याच्या गजरात स्वागत होत आहे. आपण सर्वांनी मामांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं. महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, तसेच शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ज्यांचा आज आपण स्मृतिदिन साजरा करत आहोत, ते आपल्या सर्वांचे थोर समाजसेवक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतीला अभिवादन करून मी माझे या ठिकाणी विचार व्यक्त करतोय. आपल्या प्रभागातील 10 नंबर प्रभागात या ठिकाणी प्रचार सभा आयोजित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरतशेठ शहा, तसेच आपल्या प्रभागाच्या उमेदवार 10 उमेदवार सौ अनिता अनिल ढावरे, तसेच ऍडव्होकेट श्रेयस गवळी 10 उमेदवार यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा आयोजित केलेली आहे. मित्रांनो, आज आपण सर्वजण बहुसंख्येने या ठिकाणी जमा झालेलो आहोत. येत्या 2 तारखेला आपण सर्वांनी घड्याळाच्या चित्रावर घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून या उमेदवारांना प्रचंड अशा बहुमताने विजय करायचा आहे. आपल्या इंदापूर शहरासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत आपले भरतशेठ शहा यांनी आपल्या कार्यकाळात तुम्हा गरिबांना जी साथ दिलेली आहे, त्या साथ दिलेल्या साथीचं आपण परतफेड मताच्या रूपात करायचंय. तसेच आपले ऍडव्होकेट श्रेयस गवळी तसेच अनिताताई ढावरे या आपल्या दोन्ही उमेदवारांना आपण प्रचंड अशा बहुमताने विजय करायचा आहे. आपला हा प्रभाग म्हणजे या ठिकाणी मागासवर्गीय बहुरूही वस्ती आहे.
या ठिकाणी आंबेडकर नगर, साठे नगर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर, लोकमान्य नगर, कोलार गल्ली, आडवाई माळा आणि आपली लोहार गल्ली इथपर्यंत आपला हा मतदारसंघ जातो. या मतदारसंघात बहुजन समाजाचं प्राबल्य असलेला हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात मामांच्या रूपाने तुमच्यासाठी आमच्यासाठी मामांनी या प्रभागात भरपूर असा निधी, कोट्यवधी रुपयाचा निधी देऊन आपल्या वार्डाचं सोनं केलेलं आहे. पुढील काही दिवसामध्ये मामा त्यांच्या फंडातून अजूनही काही रक्कम या ठिकाणी देत आहेत. आपल्या या आंबेडकर नगर प्रभागामध्ये मामांनी सुंदर असं रमाई भवन उभं केलेलं आहे आणि वरची इमारत आपल्याला पूर्ण करायची आहे. त्या इमारतीमध्ये आपले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी लायब्ररीची मंजूर झाले आहे. परंतु जे काम राहिलेलं आहे ते काम हे काय ठेकेदार आणि इथले जे मूळचे ठेकेदार यांच्या वादामुळे ते काम राहिलेलं आहे. आपल्या इंदापूर शहरातील दुसरे उमेदवार जे सांगतायत की मामांनी पैसेवाल्याला उमेदवारी दिली, तर मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. मोहोळची विधानसभेची उमेदवारी ही कुठल्या पैसेवाल्याला दिली होती? मोहोळचे जे यशवंत माने म्हणून इंदापूरचं जे पार्सल तिकडे गेलं होतं ते कुणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेलं होतं? त्या ठिकाणी जे आपले बौद्ध समाजाचा एखादा आमदार होऊ शकला असता. त्या ठिकाणी मातंग समाजाचे आमचे रमेश कदम होते. चर्मकार समाजाचा एखादा आमदार होऊ शकला असता. परंतु पैसेवाला उमेदवार हेरून त्या ठिकाणी त्यांनी सेटलमेंट त्या राजन पाटला बरोबर गेली. त्यांनी अशी मामांच्या संदर्भात भाषा बोलू नये असं माझं त्यांना कळकळीचं सांगणं आहे. तसेच आपल्या सर्वांच्या विचाराने या ठिकाणी आपले 3 उमेदवार, मी जास्त वेळ घेत नाही, आपले जे 3 उमेदवार आहेत त्या उमेदवारांना आपण येत्या 2 तारखेला प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे आणि आपण या ठिकाणी हा इतिहास घडवायचा आहे की आपण मनोवादी लोकांना कधीच साथ देत नाही. आपण आंबेडकरवादी लोक आहोत आणि आंबेडकरवाद जिंदाबाद म्हणून आपण सर्वांनी येत्या 2 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून या 3ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावं. जय भीम, जय संविधान. सन्माननीय सौ माजी नगरसेविका सौ राजेश्री मकरे. येथे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक आदी भारताच्या सुपुत्रांना मी विनम्र अभिवादन करते. आज इंदापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका 2025 आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय भरत भाऊ शहा, प्रभाग क्रमांक 10 अ च्या उमेदवार अनिताताई ढावरे व प्रभाग 10 ब चे उमेदवार सुरेश गवळी यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण इथं आज जमलेलो आहोत. या प्रचारासाठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माननीय दत्तात्रय मामा भुर्णे, पीडीसी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व सर्व उपस्थित मान्यवर, पत्रकार बांधव आणि सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो, मागील वर्षी म्हणजे 2016च्या इंदापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्वाधिक मताधिक्याने मला सर्वांनी निवडून दिलं आणि याची जाणीव ठेवून मी लगेच विकास कामाला सुरुवात केली आणि सर्वात पहिल्यांदा लक्ष दिलं ते इथल्या महिलांवरती. इथल्या गोरगरीब दुर्बल महिलांना आर्थिक सक्षम कसं करायचं यासाठी मी बचत गटांची उभारणी केली आणि बचत गटांच्या माध्यमातून सर्व महिलांना आर्थिक सक्षम केलं. तसेच इथं मागील बऱ्याच वर्षापासून पावसाळ्यामध्ये जो मोठा प्रश्न होता तो वरून सरस्वती नगर मधून तिथल्या शाळेच्या पाठीमागे जे पाणी साचत होतं ते सर्व पाण्याचा लोढा मोठा पाऊस झाला की आपल्या उमाजी नाईक नगर मध्ये, बजरंग नगर मध्ये आणि साठे नगरच्या काही भागामध्ये येत होतं आणि तो संपूर्ण परिसर पावसाळ्यामध्ये जलमय होत होता. यावर तोडगा काढण्यासाठी मग आम्ही
ज्योतिबा माळ स्मशानभूमी तिथून बेडशिंग रोड ते नागझरी माळ्यापर्यंत अंडरग्राऊंड मोठे पाईपलाईन केली व तिथून ते पूर्ण पाणी खालपर्यंत नेलं. या कामासाठी मामा तुम्ही 1,17,00,000 निधी दिला आणि यावर्षी सर्वात जास्त पावसाची नोंद झालेली आहे, तरी इथला परिसर हा कोरडा फटफटीत राहिलेला आहे. याचे सर्व श्रेय मामांना जातं. त्यामुळे सर्व इथले नागरिक हे मामांचे आभार व्यक्त करतात. आणि दुसरा प्रश्न तो बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होता, तो रमाई घरकुल योजनेचा. कारण वर्षातून 1 ते 2 घरकुल मंजूर होत होते. बाबा असं का होतं हे मी पहिल्यांदा पाहिलं. तत्कालीन सीओ हेगल साहेब यांच्याशी आम्ही मीटिंग लावली की सीओ साहेबांना सांगितलं तुम्ही 2-4 कर्मचारी माझ्या हाताशी द्या, आम्ही सर्वजण हे काम करतो. मग 10 ते 12 दिवस आम्ही कर्मचारी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ज्या सर्व फाईल आलेल्या होत्या घरकुलच्या त्या सर्व फाईल्या सर्व म्हणजे अस्ताव्यस्त फाईली झालेल्या होत्या त्या सर्व एकत्र केल्या. बाबा कुणाचा कोणते डॉक्युमेंट राहिलेले आहे ते सर्वांना सांगितलं आणि सर्वांकडून नोटीस देऊन ते सर्व कागदपत्र घेतले. प्रत्येकाची सेपरेट फाईल केली आणि ते सामाजिक कल्याणला आम्ही पाठवलं आणि समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनाही मामांनी घरकुलसाठी वेळोवेळी फोन केले. त्यामुळं 153 घरकुल एका वेळी मंजूर झाले. महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकांमध्ये सर्वात जास्त एका वेळी घरकुलाची विक्रमी नोंद होण्याचा विक्रम हा आपल्या इंदापूर नगरपालिकेच्या नावावर नोंद झालेला आहे. तसेच आता सर्व विकास कामं झालेली आहे. सर्वत्र सिमेंट कोबा झालेला आहे, तर कुठेही पायाला माती लागलेली नाही. अंडरग्राऊंड झालेला आहे, लाईटची पण सोय झालेली आहे. हे सर्व करत असताना इथला सर्व मतदार हा खुश होता. आणि आता इंदापूरच्या सार्वत्रिक निवडणुका नव्याने आता लागल्या आणि सर्व म्हणजे महिलांच्या माझ्या पुन्हा एकदा अशा पल्लवी झाल्या की त्या म्हणाल्या पुन्हा एकदा तुम्ही उमेदवारी अर्ज भरा. आम्ही पक्षश्रेष्ठींनाही विचारलं, त्यांचाही सल्ला घेतला आणि हजारोंच्या संख्येने सर्व माझ्या माता भगिनी आम्ही सर्वांनी मिळून उमेदवारी अर्जही भरला. आणि उमेदवारी 2-4 दिवसानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे 2:30 वाजता पक्षश्रेष्ठींचा फोन आला की तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या. अवघ्या 10 मिनिटांमध्ये आम्ही दोघंही कशाचाही विचार न करता की बाबा आता पक्षश्रेष्ठीने आदेश दिलेला आहे त्याचं आम्ही पालन केलं आणि लगेच नगरपालिकेमध्ये गेलो. आणि अर्ज मागणी घेताना अक्षरशः माझे हात सही करताना थरथरत होते की बाबा आपण अर्ज कशासाठी भरलेला की सर्व गोरगरिबांच्या महिलांसाठी भरलेला त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही पुन्हा एकदा अर्ज भरलेला. परंतु 9 वर्ष आम्ही पक्षाची अधिक निष्ठेने सेवा केली याचं आम्हाला फळ मिळालं. आम्ही दोघे इकडे आलो अगदी डबडबल्या डोळ्यांनी, दोघे घरी येऊन शांत बसलो. पुन्हा आम्ही दोघांनी ठरवलं की 9 वर्ष आपल्या कुटुंबाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे की आता सामाजिक आणि राजकीय जीवनातून जरा थोडी आम्ही म्हटलं रजा घ्यावी आणि घरात आपलं बसावं आणि आपलं कुटुंब बघावं. परंतु या महिला माझ्याकडे आल्या, त्या रडल्या की बाबा तुम्ही घरामध्ये बसू नका, पुन्हा बाहेर पडा, पुन्हा एकदा सक्रिय व्हा. मग या सर्वांच्या इच्छेखातर आम्ही पुन्हा एकदा बाहेर पडलो आणि ज्या पक्षाने मला उमेदवारी दिली, ज्या पक्षाने नावलौकिक दिला त्या पक्षांचं काम आम्ही पुन्हा नव्याने चालू केलेलं आहे. आणि मागील वेळी मी जेव्हा 2016च्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये उभे होते त्यावेळी मला अनिताताईंनी खूप मदत केलेली आहे. तसेच बाबूनाना गवळे यांनी खूप मदत केलेली आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची ही वेळ आलेली आहे. त्यामुळं सर्वात जास्त मताधिकांनी अनिताताई ढावरे आणि ऍडव्होकेट श्रेयस गवळी या दोघांनाही मोठ्या मताधिकाने निवडून द्यायचं आहे. आणि आपले नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय भरतशेठजी शहा यांच्याबरोबर तर आम्ही काम केलेलं आहे आणि माजी नगराध्यक्षा अंकिताताई शहा यांच्याबरोबरही मी एकत्र काम केलेलं आहे. आणि आरोग्य सभापती असताना इंदापूर नगर परिषदेचे नाव देश पातळीवरती नेलेलं आहे. नगरपालिकेला सर्वोच्च पुरस्कार भेटलेला आहे. त्यामुळे हे तिन्ही उमेदवार अगदी योग्य आहेत. अनिताताईंचंही फॅमिली वेल एज्युकेटेड आहे आणि श्रेयस दादा तर
गरजेचं आहे. भरत भाऊंचं काम हे सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यामुळं येत्या 2 तारखेला सर्वांनी घड्याळासमोर बटन दाबून जास्तीत जास्त मताधिकाने निवडून द्या. एवढं बोलते मी आणि थांबते. जय भीम, जय भारत. सरळ सज्जन व्यक्तीच्या अश्रूंचा ताकद किती असते ते आपल्याला माहिती आहे. वहिनींनी आपले अश्रू आता रोखलेले आहेत. आदरणीय शिवाजीराव मखरे, आरपीआय कार्याध्यक्ष पुणे जिल्हा. सर्व राष्ट्रीय महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. आजच्या प्रचार सभेचे प्रमुख आपल्या सर्वांचे लाडके मामा, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय दत्तामामा भरणे, सन्माननीय आप्पासाहेब जगदाळे, इंदापूर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय भरतशेठ शहा, प्रभाग क्रमांक 10च्या उमेदवार सौ अनिताताई धावळे व श्री श्रेयस गवळी, सन्माननीय विचारमंच, उपस्थित माझ्या सर्व पत्रकार बंधूंनो, मतदार बंधू भगिनींनो, येत्या 2 तारखेला आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय भरतशेठ शहा यांच्या नावासमोरील घड्याळ्या चिन्हावरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्या वार्डातील दोन्ही उमेदवार त्यांनाही आपण या ठिकाणी उभं करायचं आहे. मामा आज आपल्या पाठीशी आहेत. माझ्या मामासाहेब ज्यावेळेस सुनेत्रावहिनी पवार यांच्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान याच ठिकाणी अशी जाहीर सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये मी सुनेत्राव वहिनींना सांगितलं होतं की वहिनी, माझा हा समाज, माझ्या इथल्या ज्या दलित महिला आहेत यांच्या हाताला काम मिळावं. माझा इथला सुशिक्षित बेकार आहे, या सुशिक्षित बेकार तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून ज्याप्रमाणे आपण बारामती शहरामध्ये उद्योगधंदे निर्माण केलेले आहेत त्याच पद्धतीने आपण इंदापूर शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या सुविधा निर्माण कराव्यात. माझ्या माता बहिणींनो, तुम्हाला या ठिकाणी मी एक कळकळीची विनंती करतो. आपण भरत भाऊ शहा यांना मतदान का करायचं? कारण महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीची चावी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेबांच्या हातामध्ये आहे. आणि आपल्या तालुक्याचे आमदार दत्तामामा भरणे हा कणखर माणूस हा इंदापूर तालुक्याचं नेतृत्व करतोय. तुम्ही विचार करा, इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये सुमारे 870 कोटी रुपये मामांनी आपल्या इंदापूर शहराला मिळवून दिले. समोरचे लोक बोलतात इंदापूर शहराचा आम्ही विकास केला. अरे तुम्ही काय विकास करणार आहे? तुमच्याकडे काय, तुमची म्हणजे तुमच्याकडे पॉवर काय? अरे वाटपी जर इतका मोठा आहे, जर मामा जर त्या कॅबिनेट मंत्री पदामध्ये नसता, मामा जर त्या या ठिकाणी विधानसभेत नसता, तर तुम्ही हे पैसे कुठून आणले असते? विचार करा. मामाजी जर या सर्व कामाचं ऑडिट जर लावलं, मामासाहेब सर्व कामाचं आपण जर ऑडिट लावलं, जर हे भुरटे बोलतात ना, आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं, राजांना तुम्हाला जेलमध्ये बसावं लागेल रे. अरे उपकार मामा भरणे मामाचं. जर भरणे मामा जर तुमच्या पाठीमागे नसता तर तुम्ही आता जेलमध्ये बसला असता. माझ्या माता बहिणीने तुम्हाला एक विनंती करतो, 2 तारखेला तुम्ही मतदान करायला जात असताना तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांकडे बघा, आपल्या घरांकडे बघा. मामा तुम्हाला सांगतो, गेल्या 8 वर्षापासून या डॉक्टर आंबेडकर नगर, साठेनगर, लोकमान्य नगर, रांडवाईमाला आणि रामोशी गल्ली या विभागामध्ये दारूच्या व्यसनाने माझे 70 ते 80 बांधव मेलेले आहेत मामा. अहो, ह्यांना लाजा वाटलं पाहिजे. मामा यांनी उमेदवारी डिक्लेअर केली, त्यांचे उमेदवार कोण आहेत? कोणाचा दारूचा धंदा आहे, कोणाचा मटक्याचा धंदा आहे, म्हणजे टोटल 2 नंबर धंदेवाले. आणि तुम्ही काय म्हणताय जनशक्ती विरुद्ध तनशक्ती. ह्यातला कोण पैसे घेऊन आले बरं? एक सुद्धा माणूस. माझ्याकडे मामा काल परवा लोक आधी भाऊ तुम्हाला सांगतो 500 रुपयांनी गेल्या प्रचाराला. माझ्या बंधूंनो, माता आणि भगिनींनो, तुम्हाला एक कळकळीची विनंती करतोय. आज तुम्हाला बिर्याणी चालतील,
तुम्हाला बिर्याणी चालतील, तुम्हाला दारू पाजतील, पण ज्या वेळेस 3 तारखेला हे हारतील ना, ज्यांनी तुम्हाला दारू पाजली, ज्यांनी तुम्हाला मटण चाललंय, ते हात उद्या तुमच्या अंगावर उघडतील. मग पिणार का तुम्ही दारू, खाणार का मटण? बरं नाही खाल्लं पाहिजे आपण ते मटण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला आहे. साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत आपल्या बरोबर. लहुजी वस्ताद साळवे यांच्यासारखी ताकद आपल्या बरोबर आहे. आपण असल्या मुरदार लोकांच्या नादाला लागू नका. आपल्या पाठीमागं मामा आहे. अरे त्याच्या पाठीमागं मामा, त्यांनी कधीच म्हणजे असा विचार करू नका आणि कोणाच्या धमकीला तर तुम्ही म्हणजे भिकच घालू नका. काय त्यांची मामासाहेब, त्यांची एक अशी परिस्थिती होती, आम्ही दगड जरी केला तरी निवडून येत होता, आम्ही दगड जरी उभं केलं तरी निवडून येत. आता अनवर निवडून दाखवतो आम्ही. हा तूच कसा निवडून येतो ते बघा आम्ही दाखवतो. बाकीचं दगड तर दे सोडून. नाही आणू शकत. आता ते दिवस बदली झाले रे बाबांनो. तो काळ होता, त्या काळात तुम्ही आपोआप पिसवायचा. दलित, हिंदू, मुस्लिम असा जातीवरती स्वीकारायचा. विचार करा बरं, मामा आमदार झाल्यापासून 2014 पासून इंदापूर तालुक्यात किंवा इंदापूर शहरामध्ये अशी एकतर जाती दंगलीची घटना घडली का? घडणार पण नाही. आणि जो कोण घडवल त्याला मामा जेलमध्ये चक्की पिशिंग, चक्की पिशिंग, चक्की पिशिंग. तसं केल्याशिवाय मामा राहणार नाही. कारण मामासारखा चारित्र्य संपन्न आमदार, मामासाहेब तुम्ही म्हणून मी खोटं बोलत नाही, तुमच्यासारखा चारित्र्य संपन्न आमदार आतापर्यंत माझ्या कारकिर्दीमध्ये बघितला नाही. म्हणून आपण मतदान कोणाला करणार? मामाला मतदान करायचंय. मामाला मतदान म्हणजे घड्याळाला मतदान. मामांनी काय केलं? लाडकी बहीणच्या माध्यमातून या मामासाहेब सगळ्या लाडक्या बहिणी आहेत, ह्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत. त्या तुम्हाला म्हणजे खरोखरच मामा म्हणजे आईला ते म्हणजे जास्त न हे डबल इंजिन आहे आपल्या पाठीमाग. आई म्हणजे मामा म्हणजे डबल आई. मामा सारखा आधार. आपण जर मामाच्या गावाला गेलो, आपल्यावर प्रेम कोण करतं? मामा करतं का मामी करते? बरं कोण करतं प्रेम आपल्यावर? तसा हा मामा आज आपल्या आई वडिलांच्या नंतर आपल्या पाठीशी उभा राहणारा हा मामा आपल्या बरोबर राहणार आहे. आप्पासाहेब मी तुम्हाला सांगतो, आपण एक बोलत सांगितलं की आपला अंडरग्राऊंड लाईनचं नको, ते अंडरग्राऊंड लाईन आपण केली, आमची लय अडचण होईल इकडं. होईल का नाही सांगा बरं? आपली काय अडचण होईल इकडं? आपली जर लाईन अंडरग्राऊंड केली, आपली अडचण काय होईल इथं? ठीक आहे. हा विनोदाचा भाग झाला. इंदापूर शहराचा विकास जो आतापर्यंत झालाय तो मामामुळे झालाय. माझ्या मित्रांनो, माझ्या माता भगिनींनो, माझ्या आयांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, 2020 ला संपूर्ण जगामध्ये कोरोनाने थैमान घातलं होतं. इंदापूर शहर ठप्प झालं होतं. इंदापूर शहराची बाजारपेठ ठप्प झाली होती. ती बाजारपेठ जिवंत ठेवण्याचं काम भरत शेठ शाह आणि त्यांच्या कुटुंबाने चालू केलंय. या विभागातला, या परिसरातला एकही माणूस असा नाही की त्या कुटुंबावर भरत शाह फॅमिलीचा उपकार नाही. आहे का कोण? एखादा कोण माहिती आला असेल तर त्याने उठून सांगतो आमचं काहीच नाही म्हणून त्यांच्याकडे. उद्या भविष्यात सुद्धा, भविष्यात जरी तुम्हाला काय अडचण आली, कारण शेठच्या पाठीमागं मामा आहेत आणि इंदापूर तालुक्यातली ही तमाम ही शक्ती जी आहे ही कोणाला घाबरणारी नाही. त्याच्यामुळे तुम्ही कोणाच्या दबावाला बळी पडू नका. कोणाच्या दबावाला बळी पडू नका. आपलं सरळ माझ्या खरं म्हणजे मगाच्या प्रमाणे बोललोय. सकाळी मतदान करायला जात असताना पद, पैसा, प्रतिष्ठा, मामासाहेब लोकांनी काय केलं? पद, पैसा, प्रतिष्ठेच्या जोरावर माझ्या आया बहिणीवर तुम्ही वाईट नजर ठेवता, त्यांच्याकडे तुम्ही वाईट नजर बघता. असल्या लोकांना तुम्ही मतदान करणार का? तुमच्या आया बहिणीवर वाकडी नजर करून, तिरपी नजर ठेवून जो वाईट नजर ठेवतो, असल्या लोकांना तुम्ही मतदान करणार का? जोरात सांगा. काय होतंय? मामासाहेबांना या ठिकाणी शंका येते. तुम्ही टाळ्या पण कंजूसवाणी वाजवताय, तुम्ही हात पण कंजूसवाणी वर काढताय, म्हणजे तुम्ही काहीच रिप्लाय देत नाही. ठीक आहे, थंडी आहे, मान्य करतो. अहो आम्ही इथं गरम करायला आलोय तुम्हाला
सगळ्यांना द्यायचं नाही, दुसरं कशाला मतदान द्यायचं नाही. माझ्या माता बहिणींनो सांगतो, सध्या थंडीचा दिवस चालू आहे, थंडीचा दिवस चालू आहे. तुमचं डोळं पुसाय सगळे येतील, पण आधार द्यायला कोण येणार नाही. आधार द्यायला फक्त मामाच आहे, आणि त्याच्या पाठीमागे मामा, त्याचं कधीच वाईट होणार नाही. मी मामाचा एवढं का गुणगण गातोय, कारण मामाचा अनुभव मी घेतलाय. मामाचा अनुभव मी घेतलाय. मामाने किती किती संकटात किती लोकांना मदत केली. बाबांनो, मी काय सांगायसारखं नाही. तुम्ही एकदा आपल्या उमेदवारांना निवडून द्या, ते उमेदवार मामाचा उपकार सांगतील. ठीक आहे. येत्या 2 तारखेला आपण सर्वांनी सन्माननीय भरतशेठ शाह आणि आपल्या विभागातले दोन्ही उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजय करायचं, आणि 3 तारखेला आपण सर्वांनी गुलाल उधळत या ठिकाणी यायचंय. मामाच्या माध्यमातून बाजूला डॉक्टर आंबेडकर नगरला सुमारे 1.5 कोटी रुपयाचे एक सांस्कृतिक भवन मामासाहेब आपल्या माध्यमातूनच आहे. ते सगळं समोरची लोक बोलली होती, आमच्या हातात सत्ता द्या, इंदापूरचा रस्ता माधुरी दीक्षितच्या गालासारखं करतो. कधी यांनी माधुरी दीक्षितच्या गालावर हात फिरवला होता बरं? नाही, चपळी मारला असेल त्यांना माधुरी दीक्षित. नाही, काय खोटं सांगते. आपल्याला माधुरी दीक्षितच्या गालापेक्षा गुळगुळीत रस्तं मामा आपल्याला करून देणार आहेत, आणि भरतशी आपल्याला करून देणार आहेत. तर येत्या 2 तारखेला आपण घड्याळ चिन्ह समोरील बटन दाबून सर्वच उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, अशा प्रकारची मी आपल्याला कळकळीची विनंती करतो, आणि मी माझे मनोगत थांबवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद अध्यक्ष. ज्यांच्या फायरिंगची पत्रकार बंधू आतुरतेने वाट बघतायत ते आमच्या हनुमंताबा कोकाटे, तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. उद्या 2 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरतजी शाह आणि ढोले सर, आणि सन्मान्य व्यासपीठ आणि बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, आता काल त्यांची विरोधकांची जाहीर सभा कुठं खडकपुऱ्यावर आली. त्यांनी काय सांगितलं, प्रवीण माने यांनी काय सांगितलं की हनुमान कोकाटेंनी गारटकर दादाला धोका दिला. जर गारटकर दादाने तसं म्हणावं तर हनुमान कोकाटेंनी मला शब्द दिलता, तर दादा जर म्हणलं ना तसं, त्या क्षणाला मी राजकारण सोडून दे. कारण तुम्ही किती खोटं बोलता ही मला आज या माध्यमातून दाखवायचं. अहो, जे शंकरराव भावना आपल्याला आधार देण्याचं काम केलं, त्या माने परिवाराला मार्केट कमिटीत आडत दुकान दिलं त्यांना, त्या भावच्या सुद्धा पाठीत खंजीर खुपसण्याचं काम ह्या माने परिवाराने केलेलं आहे. आणि ज्या आदरणीय आपल्या पवार साहेबांनी देशाचा कायदा यांच्या कारखान्यासाठी बदलला, त्यांच्या सुद्धा पाठीत खंजीर खुपसण्याचं काम ह्या माने परिवाराने केलेलं आहे. आणि दुसऱ्याला शहाणपण शिकवतात की ह्याला फसवलं त्याला फसवलं. मी आयुष्यात कधीच कुणाला फसवलं नाही. शब्द दिला तो फक्त भरणे मामाला कधी दिला, मी दुसरा कधीच आयुष्यात येऊन कुणाला शब्द दिला नव्हता. त्याचं कारण आज मी तुम्हाला उघड करून सगळं सांगतो. आमच्यात एक तुम्हाला सांगतो, फिरता सकाराम आहे, म्हणजे 6 दिवस आठवड्याचं कामाचं असतं, आणि सोमवारचा पगाराचा दिवस असतो. 6 दिवस ते सकाराम काय करतो, ह्यांच्यात 1 दिवस कामाला जातो, त्यांच्यात 1 दिवस कामाला जातो, प्रशांत बापूच्यात 1 दिवस जातो, 6 जणांच्यात 6 दिवस कामाला जातो. ती सकाराम. 7व्या दिवशी बाजार असतो, 7व्या दिवशी पगार गोळा करायचा प्रत्येकाला. कुणाचं त्याने काम कधी पुरं केलेलं नसतं. तसा ह्या प्रवीण माने फिरता सकाराम आहे. किती पक्षांनी बदललं, खासदारकी बसलं, तुम्ही मला सांगा, हा फिरता सकाराम आहे. किती आपल्याला खासदारकीला कुठं, आमदारकीला कुठं, नगरपालिकेला कुठं, आता जिल्हा परिषदला कुठं, पंचायत समितीला कुठं आणि ग्रामपंचायतीला कुठं. तुम्ही हा फक्त फिरता सकारांचा तुम्हीच पत्रकारांना हिशोब करा. ह्यांनी माझ्यावर टीका करायची, मी जरूर त्यांच्यावर टीका केली, राजकीय दृष्टिकोनात तुम्ही त्यांच्यावर टीका केली, पण त्यांनी खालच्या पातळीवर येऊन माझ्या वैयक्तिक टीका करण्याचं त्यांनी काम केलं. आणि गद्दारी मी आयुष्यात कुणासकट मी गद्दारी केलेली माणूस नाही. मी तुम्ही गद्दारी करणार आणि दुसऱ्याला ज्ञान शिकवणार होय. अहो, ह्यांनीच गद्दारी केली. त्यांना वैयक्तिक मी आज त्यांच्यावर आज मी वैयक्तिक बोलतोय. कळसला ह्यांना कशासाठी मारलं होतं
पुण्यात त्यांनी काय काय उद्योग केले, कुणाचा राजीनामा घेतला, कुणाला फ्लॅट घेऊन दिला, हे त्यांचा आज वैयक्तिक याच्यावर बोलतात. त्याचं कारण असं आहे, उद्या जर त्यांनी माझ्या टीका अजून केली तर अजून माझं बंडललंय ती तसंच शिल्लक ठेवले. आज तुम्हाला टेलर लावतोय नुसतं, ह्याचा टेलर आहे, पिक्चर महागच आहे. आवडा मी तुम्हाला सांगतोय, आज हिरवळीचा रंगा आणि बावड्याचा पिल्ला कसा गाळकर दादा ह्यांच्या गाळाला लागलाय हे मला आज काय माहित नाही. तुम्हाला खरं सांगतो मी, त्या राजा बिल्लाने तर यायला लावलंय. काय गाळकर दादाने ह्यांच्यासारख्या नादाला लागावं रंगाच्या बिलाच्या काय गाव. मी आज तर कुणाचं नाव सुद्धा घेतलं नव्हतं. 5 नाव घ्यायची मला पाहिजे आणली रात्री. आज मी तुझं मी दप्तर लय गोळा केले बर का. तू आता मला हे सांगू नको, एका महिलेची फसवणूक केली नलवड्यात ताय म्हणून इथं उपस्थित असलेल्या त्यांनी इथं माईक पैसे लगेच यावं, कारण त्यांना 20 लाखाला कसं फसवलंय. मी तुम्हाला हे पत्रकारांना खोटं अजिबात बोलत नाही. माझ्याजवळ कागदासहित पुरावा आहे. तुझ्याजवळ जर माझी व्यापार असेल तर त्या केस मध्ये मी सांगतो माझा कायदे मात्राचा संबंध नव्हता. त्या जगदाळे यांचा मृत्यू जे झाला ती माझ्यापाशी थम्सअप पिऊन गेलेली व्यक्ती होती. ती बाहेरगावच्याच लोकांचं मिटवायची माझ्याकडे आलती. त्यांनी 30 लाख रुपये पिपरीच्या एका बोडक्याचं आणि गिरवीच्या पवाराचं आणि गणेशवाडीतल्या भोगळ्याचं घेतलं होतं. त्यांनी 30 लाखाचं 60 लाख व्याज केलं. हनुमंत कोकटेने ती 32 लाखावर मुद्दाच विकवलं होतं. पण काही प्रवृत्तीने ह्याच प्रवृत्तीनं माझं त्यात नाव घातलं. पण कोर्टाला बी खरं खोटं कोण आहे ते कळलं. मग त्यांनी रात्री सांगते की माझा व्यापार आहे आणि त्यांचं 306 आणि 307 मध्ये नाव आहे. आज जर मला कोर्टाने बाहेर फिरून दिलं असतं का, माझं जर 302 मध्ये नाव असतं तर इथं एवढं तर ह्याला अक्कल पाहिजे की या ताईचं 20 लाख बुडवलेली व्यक्ती आहे. ह्या ताईचं त्या मान्य परिवारांनी आणि त्यांच्या भुजबळ म्हणून त्या शेतच्या मेवण्याने ह्यांचं 20 लाखाचं नुकसान केलंय. या बिचारी माझी बहीण म्हणलं तरी चालेल, ती इथं आज तुमच्या समोर सगळ्यांच्या उपस्थित आहे. आणि जर पत्रकारांना तिचा पेपर बघायचा असेल तर ओरिजिनल ताईजवळ पावत्या आहेत. त्या ज्यांनी पैसे दिले त्यांच्या पावत्या ह्यांच्या जवळ आहेत. त्यांना मी 1 मिनिट बोलू द्या आणि उद्या येणाऱ्या 2 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भरत शेठजी शाह आणि खालचे 20च्या 20 उमेदवार निवडून द्या. एवढंच मी तुम्हाला आवाहन करू माझं 2 शब्दाचं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आदरणीय भरत शेठ शाह गोरगरिबांचा नगराध्यक्ष. आजच्या प्रजासत्ताकाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय मामा उपस्थित सर्व व्यासपीठ, आज आपण इंदापूर नगरपालिकेच्या प्रचाराच्या निमित्तानं सर्व उपस्थित आहात. समोर असलेली जनता ही शून्य जनता आहे, ज्यांना खऱ्या खोट्यातला फरक फार लवकर कळतो. आजपर्यंत ज्या टीका चालल्यात त्या वैयक्तिक टीका चालल्यात. आपण केलेल्या कामाचा हिशोब द्यायचा आज कोणापाशी झालंच नाही. परंतु आम्ही जे मागतोय ते आमच्या विकास कामाच्या जोरावर मतं मागतोय आणि केलेल्या कामाच्या जोरावर मागतोय. मामा, या शहरामध्ये या पंचवार्षिक मध्ये या दलित वस्तीमध्ये आंबेडकर नगर, साठेनगर या सर्व भागामध्ये सर्वात जास्त निधी आला असं तो या 5 वर्षामध्ये आलेला आहे. आणि या भागाचा कायापालट झालेला आहे. आणि हे करत असताना आज काही परवा म्हणले की पुरस्कार, स्वच्छतेचे पुरस्कार मिळाले ते विकत घेतलेले आहेत. मी त्यांना आज विचारतो, आज आमच्या समोर जे स्वच्छता कर्मचारी बसलेत हा त्यांच्यावर केलेला आरोप आहे. कारण त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाचं रान करून 24 तास काम केले. इंदापूर शहरामध्ये स्वच्छ करण्याचं काम केलं. आज त्या कर्मचाऱ्यांवर तुम्ही म्हणताय की पैसे देऊन पुरस्कार विकत घेतले. आमच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यापेक्षा तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय, ही चांगली गोष्ट नाही. माझ्या मित्रांनो, तुम्ही या भागामध्ये राहणार आहात. समोर दुकान दिसतंय तुम्हाला, इथं 2 कचरा कुंड्या होत्या, इथं चालता येत नव्हतं. आज ज्या कचरा कुंडी जाऊन इथं दुकान चालू आहे हे तुम्ही आज डोळ्याने पाहताय. आणि आता इंदापूर शहर कचरा कुंडी मुक्त झालंय हेही तुम्ही जाणता आहात. आज आमच्या इथं सफाई कर्मचारी आहेत, त्यांचा पगार गेले 6-6 महिने 8-8 महिने पगार होत नव्हता.
ते कर्मचारी आमच्या व्यसनामध्ये व्याजाच्या ह्याच्यामध्ये अडकले होते त्या सर्वांना या 5 वर्षामध्ये दर 1 तारखेला पगार करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि त्यासाठी मामांची बहुत मोलाची मदत आहे. आज त्यांच्या अनियमित कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटलेला आहे. त्यांचं आज नियमित झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. हे सर्व केलं हे जर चुकीचं असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही असं म्हणू शकता की आम्ही चुकीच्या माणसाला कारभार दिलाय. परंतु मी हे ठणकावून सांगतो की आम्ही काम करत राहतो. आम्ही नुसतं बोलत नाही, आम्ही काम करून दाखवतो आणि हे दाखवलंय. हे माझे कर्मचारी आहेत तिथं आज माता भगिनी बसल्यात, या सर्वांना या कामाचा अनुभव आहे. ज्यांनी तुम्हाला फक्त वापरून घेतलं आणि काम केलं नाही, तुम्हाला फक्त अडकून ठेवलं आणि ते केलेलं नाही. आज आमचं तुमचं जीवनमान सुधारण्यासाठी या नगरपालिकेचं उत्पन्न वाढण्यासाठी आपण सर्वांनी मोलाचं सहकार्य केलंय. त्यातून ह्या विकासामध्ये आपण पुढे चाललो. आज या सर्व कर्मचाऱ्यांचं मी आभार मानतो. त्यांनी या स्वच्छता पुरस्कारासाठी खूप मोठी मेहनत घेतली आणि या इंदापूर शहरामध्ये आज विकास करत असताना कोणी असं म्हणतंय की तुम्ही फक्त दुकानात बसून तुम्ही राजकारण करणार, या विकास कसा करणार. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये माझं दुकान सांभाळून सुद्धा या इंदापूर शहरातल्या गल्ली बोळात मी काम केलेला माणूस आहे. असं म्हणून दुकानापासून काम केलेलं नाही, मी ग्राउंडवर जाऊन काम केलेलं आहे. ज्यांचं जिथं गटरीचे प्रॉब्लेम आहेत, जिथं रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत, तिथं आम्ही स्वतः ग्राउंडवर जाऊन काम केलेलं आहे. आम्ही फक्त काम करणारे माणसं आहोत, नुसतं बोलणारी माणसं नाहीत. तुम्ही तर 8-8 दिवस पुण्यातूनच इथं येत नाही. तुम्हाला काय कळणार इंदापूरच्या समस्या. इथं आल्यावर तुम्हाला केबिन मध्ये कोणतरी 4 कार्यकर्ते सांगणार की दादा इथं असं होतंय. तुम्ही सांगणार फोन करून बाबा हे करून घे. झालं एवढ्याने काम विकास होत नाही. तुम्ही फक्त ठेकेदार निर्माण केले इंदापूर शहरामध्ये. तुमच्या मूळ कार्यकर्त्यांवर तुम्ही अन्याय करून नवीन ठेकेदार उभा करून तुम्ही इंदापूर शहरामध्ये एक ठेकेदार निर्माण करण्याचं काम केलं. परंतु आमच्या 5 वर्षामध्ये तुम्ही कुठलाही बघा की आमचा कुठलाही कार्यकर्ता ठेकेदार दिसणार नाही, आमचा कुठलाही उमेदवार ठेकेदार नाही. आमचे सर्व आज उमेदवार प्रामाणिक आणि स्वतःच्या कष्टावर काम करणारे उमेदवार आहेत आणि त्यांची समाजासाठी असणारी तळमळ आहे. या सर्वांचा विचार करून आपण सर्वांनी येत्या 2 तारखेला घड्याळासमोर बटन दाबून माझ्याबरोबरचे 20 उमेदवार आहेत, या सगळ्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. तसं आता शिवाजीराव मगाशी म्हणले की आवाज कमी येतोय, परंतु शिवाजीराव मी सांगतो जसं मामांचं आणि आमचं काम आहे, आम्ही बोलतो कमी आणि काम जास्त करतो. तसंही समोर बसलेल्या मायमाऊली बोलणार कमी, पण इंदापूर शहरामध्ये सर्वात मोठा पूत कुठला असेल तर या आंबेडकर नगर साखरनगर मधला असेल की जो इंदापूर शहरामध्ये 1 नंबरचा लिंनी पुढे राहील अशी खात्री मला आहे. आणि तुम्ही हे काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यत्र नारे पूजंती रमंती तत्र देवता. नारीचा आपल्या लाडक्या बहिणीचा सन्मान कसा करायचा ते मामांनी आता आपल्या कृतीतून दाखवून दिलं. आदरणीय नामदार दत्तात्रय मामा भरणे. आमच्या लाडक्या बहिणींना माझा आवाज येतो, पाठीमागे आवाज येतो, माझा पाठीमागे येतो का आवाज, पाठीमागे सगळ्यांना. आता आपण सगळेजण जमलेलो आहोत. मी फक्त तुम्हाला आपण सगळ्यांनी मी सांगितल्याप्रमाणे 3 वेळा हात वर करायचे आणि आपली खून काय त्यामुळे सगळ्यांनी 3 वेळा हात वर करून घड्याळ करायचं. नाही तर सगळ्यांनी हात वर का घड्याळ. धन्यवाद. येत्या 2 तारखेला होणाऱ्या आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरतशेठच्या या प्रभागाच्या उमेदवार अनिताताई डावरे आणि श्रेयस गवळी यांची जी खून आहे घड्याळ, या घड्याळावरती आपण सर्वांनी मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आजची ही प्रचार सभा आयोजित केलेली आहे. आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे चिन्ह आहे घड्याळ, त्या उमेदवारांचं चिन्ह आहे घड्याळ, घड्याळाला मतदान करण्यासाठी का करावं यासाठी आपण अनेकांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलंच आहे. सर्व आदरणीय व्यासपीठ, कारण का वेळ आता खूप कमी आहे. आज माझ्या सगळ्या इथं लाडक्या बहिणी हजर आहेत. लाडक्या बहिणींना मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, विधानसभेच्या निवडणुकीच्या
बाबांनी सांगितलं होतं आणि आमच्या लाडक्या बहिणीला स्वतःच्या पायावरती उभा राहता यावं, तिला स्वतःच्या मध्ये तिला नवऱ्याला पैसे मागायची गरज लागणार नाही किंवा तिला घरामध्ये पैसे भरा करायची गरज लागू नये, यासाठी राज्य सरकारने एक योजना चालू केली. त्या योजनेचे पैसे आपल्याला मिळतात का? आपल्याला पैसे मिळतात का? त्यामुळे बंधूंना मी तुम्हाला आज प्रामाणिकपणे सांगतो, आज मगाशी बरेचसे शहा भाषणाला उभा होते, हनुमंत आबा असतील, ही सगळी मंडळी, आमचे बाळासाहेब असतील, आमचे मकरे ताई असतील, आमचे शिवाजीराव असतील, या सर्वांनी इथं आपल्या सगळ्यांना सांगितलं. मी ज्या ज्या वेळेस या भागामध्ये येतो, ज्या ज्या वेळेस या भागामध्ये मी आलो, त्यावेळेस मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की कैलासवासी रत्नाकर तात्या मकरेंची आठवण या भागामध्ये आल्यानंतर माझ्यासारख्याला राहत नाही. कारण का मी प्रामाणिकपणे बोलणारा कार्यकर्ता आहे, खरं बोलणारा कार्यकर्ता आहे. माझ्या राजकीय आयुष्यामध्ये माझ्या प्रत्येक सुखदुःखाच्या वेळी रत्नाकर तात्यांनी मला खूप मोठी साथ दिलेली, खूप मोठे त्यांचा आशीर्वाद हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा राहिलेला आहे. त्यामुळे मी त्यांना पहिल्यांदा निश्चित प्रकारे त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. बंधूंनो, आज आपली सभा आपल्या या प्रभागामध्ये होत असताना तुम्हा सर्वांना माहित आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ताई तू आज मगाशी मोठ्याने बोलली, आमचे सभापती बापू आणि अण्णा तिथं हांग्यानं ऐकत होते. बापू हा परिवार हा वेगळा परिवार आहे. बापू कुठे फक्त अण्णांनी फक्त निवडणुकीपुरतं, घाडगे साहेब आम्ही कुठेतरी अशोक बापू आम्ही निवडणुकीपुरतं तुमच्यासमोर येऊन कुठेतरी गोडगोड बोलणारी माणसं नाही आहे. 5 वर्ष आज इथं आमच्या सगळ्या बहिणी आहेत, आमच्या इथं सफाई कामगार आहे, आमच्या इथं नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, नगरपालिकेचे सगळे लोक. तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, प्रत्येक तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्या प्रत्येकामध्ये सहकार्य करण्याची भूमिका ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे घेतली. फक्त निवडणुकीपुरतं येऊन काहीतरी गोड बोलायचं, तुम्हाला बाहेर सोडून भाषणं करायची, तुझं हे काम करू, तुझं ते काम करू, हे खोटं नाटं सांगायचं, तुमचा गैरसमज पसरायचा, हे काम बंधूंनो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी कधी आयुष्यामध्ये केलेलं नाहीये, आयुष्यामध्ये करणार नाही. राजकारणात गडी राहील पण कुणाला खोटं सांगणार नाही, कुणाला कुणाची फसवणूक आयुष्यामध्ये करणार नाही, ही आमच्यावरती संस्कार आहे. आज तुम्हाला पाठीमागे मी तुम्हाला विचारतो, 2014 साली आमदार केल्यानंतर मी तुम्हाला एवढंच विचारतो, आज 11 वर्ष झाली माझ्या आमदारकीला. मी तुम्हाला प्रामाणिकपणे आज आमच्या लाडक्या बहिणीला विचारतो, पूर्वीचं इंदापूर शहर काय होतं, आजचं इंदापूर शहर काय आहे? तुम्हाला बदल दिसतोय ना? बदल आहे का नाही? बदल आहे. हा बदल काही जादूची कांडी नाही आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केंद्र सरकारचा निधी असू द्या, राज्य सरकारचा निधी असू द्या, डीपीसीचा निधी असू द्या, हा निधी माझ्या तालुक्यातील गोर गरीब अल्पसंख्याक माझ्या मागासवर्गीय बांधवाला, माझ्या बहिणीला कसा मिळेल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. मगाशी आमच्या मकरेताई सांगत होत्या, घरकुल योजनेमध्ये निश्चित प्रकारे या तालुक्यामध्ये या भागामध्ये कसा ज्यादा निधी आणता येईल तो आणण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी निश्चित प्रकारे केलेला आहे. मागच्या वेळेस नगराध्यक्ष म्हणून अंकिता भाभी शाह होत्या. अंकिता भाभींची पण साथ आपल्या सर्वांना मिळाली. बरेचसे तुमच्यावरती आरोप केले जातात की अचानक उमेदवार आला, अचानक तुम्हाला सांगितलं. भरत शेठ हे अचानक उमेदवार आलेले नाहीत. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मागच्या वर्षी झालेल्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरत शेठ शाह आणि त्यांच्या टीमने माझं प्रामाणिकपणे काम केलं होतं, राष्ट्रवादी पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं होतं. आणि ज्यावेळेस सर्वे झाला, शेवटी कुठलाही पक्ष उमेदवारांचा सर्वे करतो की हा कुठला उमेदवार निवडून येऊ शकतो, आणि ज्यावेळेस सर्वे हा बाहेरच्या टीमने केला, ज्यावेळेस तो सर्वे झाला त्या सर्वेमध्ये भरत शेठ शाह यांचं नाव हे वर आल्यामुळं निश्चित प्रकारे पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. एक चांगला उमेदवार आहे, गरीब उमेदवार आहे, पैशाने श्रीमंत, 100% पैशाने श्रीमंत आहे. त्यांच्या 3 पिढ्याची त्यांची श्रीमंती आहे, त्यामध्ये त्यांचा कुठला दोष नाही. पैशाने श्रीमंत आहे तेवढाच तो मनाने पण श्रीमंत आहे. असा एक चांगला उमेदवार जो गोरगरिबांची सेवा करू शकतो, गोरगरिबांचं दुःख तुम्ही थेट त्यांच्याकडे जाऊन सांगू शकता, तुमचे प्रश्न थेट त्यांना मांडू शकता. हा माणूस हा दहशत करणारा नाही, हा दहशत सोडणारा माणूस आहे. हा भय कुठे त्याला कुणीही तुम्ही गेला
तुम्ही कसलंही काम त्या माणसाला तुम्ही एक लहान भाऊ मोठा भाऊ या नात्यानं त्या भरत शेठला तुम्ही सांगू शकता, आमच्या गवळी वकिलांना सांगू शकता, आमच्या ढावरे ताईंना सांगू शकता. असे चांगले उमेदवार बंधूंनो तुम्हाला सर्वांना पक्षाने दिले. मला तुम्हाला एक विनंती करायची आहे, आपल्याला या शहराचा विकास करायचा आहे, या शहराचा आपल्याला चेहरा मोहरा बदलायचा आहे. या शहरामध्ये जी प्रलंबित अजून कामं राहिली ती कामं आपल्याला मार्गी लावायची. त्यासाठी नगराध्यक्ष आणि आमदार हे एक विचाराचे असले पाहिजे. जर हे दोन एक विचाराचे असले तर आपले प्रश्न आपल्या अडचणी हे कशा मार्गी लागतात याचा आपल्या सगळ्यांना बंधूंना निश्चित प्रकारे याची माहिती आपल्या सर्वांना आहे. बरेचसे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की आज हे 20 जे उमेदवार आहेत, उमेदवार चांगले निश्चित शहराची सेवा करतील तर करतील. भरत शेठ एक वैशिष्ट्य मी तुम्हाला हे पण सांगतो, भरत शेठ हा वर्गणी मागणारा नाही, हा वर्गणी देणारा माणूस आहे. असे चांगले उमेदवार तुम्हाला सर्वांना निश्चित प्रकारे बंधूंनो मिळाले होते. आणि आज मी शहराचं मगाशी तुम्हाला सांगितल्यानंतर मी तुम्हाला एवढंच सांगतो की आम्हाला कोणावरती टीका टिप्पणी करायची नाहीये. टीका टिप्पणी करून पोट वळत नाहीये, टीका टिप्पणी करून विकास होत नाहीये. शेवटी विकास कोण करतं? शेवटी कुणी जरी म्हणलं मी शेवटी या तालुक्याचा आमदार मी आहे. मंत्री बाजूला सोडून द्या, तालुक्याचा विकास करायचा असेल आमदार हा महत्वाचा असतो. जिल्ह्याचा पालकमंत्री महत्वाचा असतो. या जिल्ह्याचा पालकमंत्री अजितदादा पवार साहेब आहे. त्यामुळे राज्याचा निधी आपल्याला या परिसरामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी हा निश्चित प्रकारे आणायच्या आहेत. आणि जे आपले प्रलंबित मागे सांगितल्याप्रमाणे प्रश्न हे निश्चित प्रकारे बंधून आपल्या सगळ्यांना या गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला माहित आहे की आज आपण तिथं आज काय झाले, जे ते उठते आणि ते कुणाला मला वाटतं 200 तर स्वीकृत सदस्य केले. ते स्वीकृत सदस्य 200 लोकांना, मला असं कळलं की 200 लोकांना आश्वासन ही निश्चित प्रकारे या सर्वांनी दिलेले आहेत. आणि बंधूंनो मी तुम्हाला माहित आहे की या परिसरामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न गेल्या 5 वर्षामध्ये मकरेताई आणि त्यांच्या सगळ्या टीमनी केलेला आहे. आपल्यामध्ये आंबेडकर नगर, साठे नगर येथील लोकमान्य नगर येथे प्रभागामध्ये अंडरग्राऊंड गटर सिमेंट कॉन्क्रीट पूर्ण झाले आहे. प्रभागामध्ये स्ट्रीट लाईट हायमास बसून झालेले आहेत. आंबेडकर सांस्कृतिक भवन तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आपण तयार झालेलं आहे. आंबेडकर नगर, साठे नगर स्मशानभूमी सुशोभीकरण झालेलं आहे. आडवाई माळा रस्ता ड्रेनेजचं काम झालेलं आहे. उमाजी नाईक नगर, गौरीवाडा, बजरंग नगर कॉन्क्रीटीकरण त्याचं ड्रेनेजचं काम झालेलं आहे. की सांगायचं तात्पर्य की निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारचा निधी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, मकरेताईंच्या माध्यमातून बंधून आपल्याला मागच्या 5 वर्षामध्ये दिलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मागच्या 5 वर्षामध्ये आपला शिरसोडी पुलाचा जर बेरीज केली तर या इंदापूर शहरासाठी आपण सर्वांनी 867 कोटी रुपयाचा निधी हा बंधूंनो तुम्हा सर्वांना दिलेला आहे. आणि ह्याचा उद्देश काय मी तुम्ही सहज आमच्या महिला भगिनींना विचारतो, आमच्या बहिणींना विचारतो, आमच्या भावांना विचारतो. पूर्वी आपल्या इंदापूर शहरामध्ये एखादा पाहुणा आला तर पाहुणा आल्यानंतर काय शहराची अवस्था असायची, आपल्या शहराबद्दल आपल्या गावाबद्दल तो पाहुणा आपल्याबद्दल काय म्हणायचा, कुठल्या तरी टिंब प्राण्याचं शहर म्हणून आपल्या शहराला हिनवलं जायचं. त्यावेळेस आपली मान निश्चित प्रकारे शर्मेने खाली जायची आणि आपल्याला दुःख व्हायचं, आपल्याला पण वाईट वाटायचं. पण आज आपल्याला हे शहर बदलतंय. शहरामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं वातावरण करायचं आहे. माझ्या हे तरुण इथं बसलेले आहेत, या तरुणांना अभ्यास करण्यासाठी एक स्वतः कुठेतरी परिस्थितीमुळे त्यांना मुंबईला, पुण्याला, बारामतीला अभ्यास करताना जाता येत नाही. त्यासाठी इथं तर एक लायब्ररी चांगलीच आहे. अजून एक मोफत लायब्ररी की जी लायब्ररी रोज ती मुलं सकाळचं आईच्या हातची भाकरी खाऊन संध्याकाळी झोपायला आई वडिलांचं तोंड बघतील. त्या आई वडिलांनी त्या मुलांबद्दल स्वप्न बघितले आहे. त्या आई वडिलांना नेहमी वाटतं आमच्या वाट्याला जे दुःख आलं, आम्ही जे सोसलंय भोगलंय ते आमच्या मुलाच्या वाटेले नाही. तो मुलगा कुठेतरी चांगला अधिकारी व्हावा, तो सुद्धा कुठेतरी पायावरती उभा राहावा, त्यासाठी त्याने अभ्यास करावा. त्यासाठी आपण लवकरच तिथे एक मोठी लायब्ररी तिथं इंदापूरमध्ये आपण निश्चित प्रकारे करतोय की त्या लायब्ररीमध्ये त्या गरीब मुलांना मोफत शिकता येईल, अभ्यास करता येईल आणि मोठ्या मोठ्या परीक्षा आपल्या सगळ्यांना देता येईल ही आपण सोय करतोय. तिथं नगरपालिकेचे लोक आहेत. काय होती पूर्वी नगरपालिकेच्या त्या इमारतीची अवस्था, आज त्या भागाच्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये आज आपण तिथं फर्निचरचं काम हाती घेतलेलं आहे, कंपाऊंडचं काम हाती घेतलेलं आहे, पेवर ब्लॉकचं काम हाती घेतलेलं आहे की जेणेकरून
कुठे जरी आला तर इंदापूरच्या नगरपालिकेची इमारत बघितल्यानंतर, तो इमारतीच्या आत गेल्यानंतर निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना कुठेतरी एक अभिमान वाटावा, असं चांगलं काम करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे बंधूंना आपण सर्वांनी केलेला आहे. आज मी निश्चित प्रकारे हे पण तुम्हाला सांगतो की अरुण ढवळेंची पण आठवण आपल्या सगळ्यांना येत असते. तो एक हाडामासाचा कार्यकर्ता आपल्या सगळ्यांचा होता आणि खूप चांगला कार्यकर्ता. तोही आज आपल्यामध्ये खरं तर तरुण वयामध्ये त्याला परमेश्वराने आपल्यातून घेऊन गेले. शेवटी आपण त्यांची आठवण, एक त्यांचा आदर्श आपण सगळेजण निश्चित प्रकारे भविष्यामध्ये ठेवूया. इंदापूरमध्ये आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आता आपल्या सर्वांना व्यायाम करण्यासाठी इथं अनेक खेळाडू आहेत, अनेक चांगले खेळाडू ज्यांना स्वतःमध्ये एक हे आहे आणि ते चमकदार कामगिरी करणार आहेत. त्यासाठी कुठेतरी त्या खेळाडूंना एक चांगलं क्रीडांगण असावं, एक त्यांना चांगल्या प्रकारासाठी मला आपल्या सर्वांना माहिती आहे क्रीडा विभागाच्या माध्यमातून मी शेवटच्या दिवशी इंदापूरच्या क्रीडा संकुलासाठी 56 कोटी रुपये मंजूर केले. त्यातनं माझ्या गरीब खेळाडूंना त्याचा निश्चित प्रकारे फायदा व्हावा. आज आपल्या इमारती, पूर्वीच्या इंदापूरमध्ये काय इमारती होत्या, आज इंदापूरमध्ये बदल होतोय. इंदापूरच्या विकासामध्ये बदल होतोय, रस्ते असतील, ड्रेनेज असल्यामध्ये बदल होतोय. अजूनही आपल्याला काही गोष्टीमध्ये अजूनही बदल करायचा आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला जर लाभलं तर भविष्यामध्ये अधिक चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण निश्चित प्रकारे करूया. मला इथं नगरपालिकेचे आमचे कर्मचारी तर असतील, सफाई कर्मचारी असतील, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, अंकिता बरस शेट्टी तर तुम्हाला सहकार्य केलं, पण मुंबईमध्ये ग्रेट बाळासाहेब डोले सर, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी स्वतः तुमच्या आपल्या कर्मचारी मला आज हजर असतील. शेवटी आचारसंहितेमुळे मी त्यांना उठवणार नाही. तिथं कर्मचारी हजर असतील, मी स्वतः तिथं पाठपुरावा करून स्वतः टेबलावरती जाऊन आणि माझ्या कर्मचाऱ्यांना एक चांगल्या त्यांचं काम करून, माझ्या कर्मचाऱ्यांनी त्यावेळेस मला कदाचित हॉटेल ऑबेरॉय पाहिलेलं नसावं, पण ते हॉटेल ऑबेरॉय पण त्या सर्व माझ्या कर्मचाऱ्यांना नगरपालिकेच्या दाखवून ते काम करणारा हा तुमचा आमदार आहे. साधा आहे, मला पण सगळं समजतं, आवाज टाकणारा नाहीये, दम टाकणारा नाहीये, पण कामाचा आहे आणि मला काम करायला खूप आवडतं. मी नेहमी म्हणतो विकास तर इंदापूर शहराचा करायचा आहे, तालुक्याचा करायचा आहे. हो, माझ्या रक्तातच विकास आहे, हे नेहमी आयुष्यामध्ये लक्षात ठेवा. तुम्हाला मी सगळ्या बहिणींना आमच्या विचारतो, भावांना विचारतो, तुम्ही कुठल्या तुमच्या गावामध्ये तुम्ही जिथं असाल तुमच्या बहिणींना विचारा, या तालुक्यातल्या तुमच्या माहेरी विचारा, तुमच्या सासरी विचारा. या मामानं प्रत्येक गावामध्ये तुमच्या आमच्या मागासवर्गीय समाजासाठी मदत केली का नाही केली? मदत हे फक्त तुम्ही विचारा. मी फक्त निवडणुकीपुरतं मत मागणारा नाहीये, निवडणुकीपुरतं फक्त गोड बोलणारा नाहीये. मी काम करणार आहे, कालही काम केलंय, आजही काम करतोय आणि उद्याही काम करत राहणार आहे. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ आम्हाला हवी आहे. माझ्या बहिणींनो, भावांनो, तुम्हाला विनंती करतो, ही निवडणूक खूप महत्वाची आहे. तुमच्या एका निर्णयामुळे, एका बटन दाबल्यामुळं या शहराचा तुम्हाला विकास करायचा आहे. ह्याचा नीट विचार करा. जर असं आपण चुकला किंवा आपण जर चूक केली तर त्याचा किती मोठा तोटा आपल्या शहराला होणार आहे हे बाबांनो बघा. आणि मी तुम्हाला आज सांगतो, मी काय बाकीचं भाषण टोकून हे करू ते करू, मी काय पोपटपंची किंवा ती काय चंपूगिरीवाला नाही रे बाबांनो. लय भारी शंकू भाषण आता नाही बोलत, नाही मला जमत बोलायला. हो, नाही जमत, मला बोलायला जमत नाही, पण मला काम करायला जमतं. शेवटी फुले शाहू आंबेडकरांचा विचाराला धारून आपण काम करणारी माणसं आहोत. निवडणुकीपुरतं यायचं, कुठे धर्मामध्ये वाद लावायचा, स्वतःची पोळी भाजणारी माणसं आपण नाही आहेत. तुम्ही आज सांगतो, आज उद्या चांदशेरी बाबाचा दर्गा आहे. त्या दर्ग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला माहित आहे की आपण एक चांगल्या प्रकारचं, आपल्याला माहित आहे की वीरश्री मारुलीच्या गडीचं आपण काम सुरू केलेलं आहे.
त्याच्या शेजारीत असणाऱ्या आपल्याला आपल्या चांदश्री बाबाचा दर्ग्याचा आपण उत्सव साजरा करतो, त्या बाबाच्या सुद्धा दर्ग्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे. त्यात आपल्याला सांगायचं काय आहे? त्यात आपल्याला एकच सांगायचं आहे की हिंदू मुस्लिम आम्ही भाई भाई आहोत, आमच्या सगळ्यांचं रक्त लाल आहे. मी हे सभागृहामध्ये तुम्ही माझं भाषण ऐका, या विधान भवनाच्या सभागृहामध्ये भाषण केलं होतं. आणि उद्या कुठलाही पाहुणा आला तर त्यांनी म्हटलं पाहिजे की हिंदू मुस्लिम तुम्हाला जर ऐक्याचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही इंदापूरला या. ज्यावेळेस वीरश्री बाबाच्या तिथं गडीला तुम्ही वंदन करचाल त्यावेळेस शेजारी बाबाचं तिथं दर्शन घ्यायचाल, किंवा बाबा मुस्लिम समाजात पाहुणा आला तर बाबाचं दर्शन घेऊन वीरश्री बाबाचं दर्शन घेईल. त्याचा उद्देश एकच काय की आपल्यामध्ये कुठेही भेदभाव कुठे आपल्यामध्ये राहिला नाही पाहिजे, हीच मावजी त्यातनं भावना आहे. मी सर्व समाजाला सर्व धर्माला मानणारा कार्यकर्ता आहे. विनाकारण कुठेतरी काही लोक तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, पाठीमागे इंदापूरमध्ये कुणी लोक आली आणि आपल्या इंदापूरमध्ये एक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, धर्माधर्मामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला. ही कोण लोक होती? ही कोणी पाठवली होती? याचा फक्त शांत डोक्याने विचार करा. आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, ज्या ज्या वेळेस अशा अल्पसंख्याक समाजावरती मागासवर्गीय समाजावरती कोण जर बोलला असेल तर त्याला सडेतोड उत्तर देणारा राज्यात एकच नेता आहे आणि त्याच्या नेत्याचं नाव आहे अजित दादा पवार. हे त्या नेत्याचं नाव आहे. केवळ बाबांनो नीटपणे विचार करा. ही निवडणूक खूप महत्वाची आहे, आपल्या शहराच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे, माझ्या भगिनीच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे. आज मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, इंदापूरला आपल्याला सर्वांना एक महिला अस्मिता भवन आपल्याला करायचंय. माझी बहीण उद्या ग्रामीण भागातली बहीण असू द्या, माझ्या शहरातली बहीण असू द्या, ज्यावेळेस ही बहीण माझ्या शहरामध्ये येईल किंवा शहरातली बहीण ज्यावेळेस तिला स्वतःच एक ऑफिस असावं, महिला बचत गटाच्या माध्यमातून ही माझी महिला बहीण स्वतःच्या पायावरती कशी उभी राहील, त्या बहिणीला काय अर्थसहाय्य केलं पाहिजे, त्या बहिणीला काय मदत केली पाहिजे, हे भविष्यामध्ये निश्चित प्रकारे आम्ही भरत शेठ शाह आणि सगळे आमचे 20 नगरसेवक हे तुम्हा सर्वांना प्रामाणिकपणे मदत करतील. आमच्या लाडक्या बहिणीला आपण सहकार्य करतील. आम्हाला हे माहित आहे, ज्या ज्या वेळेस लाडक्या बहिणींच्या ज्या घरामध्ये लाडक्या बहिणींच्या हातामध्ये तिजोरीची चावी, ते घर अधिक चांगलं चालतं. असे अनेक उदाहरणं आहेत. मी तुमच्यावर अन्याय करत नाही, म्हणजे फक्त बहिणीने कोणतं सांगितलं नाही, खरंच आहे, माझं काही खोटं नाही, मी खरं बोलतोय. जिथं जिथं बहिणी संसाराची तिजोरीची चावी स्वतःच्या हातामध्ये घेतात ते घर अधिक सगळं दुसरं पण चालतं, पण बहिणीकडे दिल्यावर अधिक चांगलं चालतं. असे अनेक अनुभव आज इथं आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे की दुसरं मी आता जास्त बोलण्यापेक्षा, कारण का मगाशी ह्यांनी सांगितलं काय लाईटच्या बाबतीमध्ये सांगितलं, शिवाजीराव आपण त्याला पण लय आयडिया आहे, पत्रकार माझे काय घेतील नंतर तुम्ही खासगीत मला भेटायला सांगतो तुम्हाला. त्यामुळं आता सगळ्याच गोष्टीमध्ये आता खूप लोक खूप हुशार झालेले आहेत. खरं तर मग बऱ्याचशा सांगितलं नाही की जे तुमचा लोक बोलतात भरत शेठ शाह यांनी ते तुमची शास्तीकर भरत शेठ शाह यांनी हा केला ते केला, काय त्याचा काय फायदा आहे, त्याचा काय स्वार्थ आहे, त्याचं सगळं लय जोरात आहे, त्यांचा काय स्वार्थ आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, इंदापूर नगरपालिकेने शास्तीकर माफीच्या बाबतीमध्ये अंकिता भाभीनीच्या माध्यमातून शास्तीकर माफीचा प्रस्ताव हा मुंबईला 9/10/2025 रोजी पाठवलेला आहे. त्यांनी पाठवलेला आहे. आता प्रस्ताव आमच्याकडे आलाय. आता प्रस्ताव आमच्याकडे आल्यानंतर वित्त विभागाकडे आलाय. आता वित्त विभागाचे मंत्री कोण आहेत? अजितदादा आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव मी तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, या अभय योजनेअंतर्गत मालमत्ता करावरील व्याज व शास्तीकर माफ करण्याचा प्रस्ताव हा इंदापूरकरांचा निश्चित प्रकारे भविष्यामध्ये मंजूर केला जाईल. हा पण आपल्या इंदापूरकरांना मी शब्द निश्चित प्रकारे देतो. आणि जो भरत शेठवर जे कोण टीका करतील त्यांनी हा प्रस्ताव पाहावा. आणि मला माझ्या माहितीप्रमाणे हा प्रस्ताव जो प्रस्ताव नगरपालिकेने पाठवलाय त्या प्रस्तावाची प्रत मी एखाद्या ज्येष्ठ पत्रकारांना आपल्या माध्यमातून देतो. कदाचित 1 नंबरला नाही तर नलावडे साहेब दिसतात, तुम्ही सगळ्यांचं माझं लक्ष आहे, पण 1 नंबर नलावडे साहेब दिसतात. त्यामुळे नलावडे साहेब हा प्रस्ताव हे जरा तुम्ही वाजवा, तुम्ही वाजवायचो राहते, जरा वाजवा नाही
मी देवा तू काय कमी नाही पण लय वाजव मी सगळीच वाजला तर परत ह्याच नाव घेतलं त्याच नाव आमचं लय अवघड आहे. त्यामुळे सगळ्याच मी त्यामुळे स्टेजवर मी आदरणीय व्यासपीठ का म्हणलं ए बावड्याकर तुझं पण नाव घेतो नाही तर तू म्हणजे लय लय अवघड आहे बाबा पवार साहेब लय. पण जाऊ द्या असू द्या बाबांनो ताईंनो बहिणींनो भावांनो एकच लक्षात ठेवा आपल्याला इंदापूर शहर बदलवायचंय. आज तुमचा सिरसोडी पूल असू द्या किंवा बाकीच्या अनेक गोष्टी मी आज काय तुम्हाला सगळं एकदम सांगत नाही. अनेक गोष्टीमध्ये आपल्या सगळ्यांना बदल या शहरासाठी घडवायचा आहे आणि आमदार मी आहे. आमदार मी आहे. तुमचा आमदार सकाळचं लवकर उठतो लोकांसाठी बघतो कामं करतो. तुम्ही बऱ्याचशा बहिणी रविवारी माझ्याकडे कधी कधी असतात येतात बहिणी बरं शेठ तुम्हाला मेरा सेम सेम आहे जे आहे ते आहे. शेवटी अरे माणसं आपली रे असली जीवाभावाची माणसं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. माझ्यासारखा कार्यकर्ता 2009 साली 2014 साली 2019 साली 2024 साली परिस्थिती वाईट असताना अडचणीची असताना या इंदापूर शहराने माझ्यावरती एवढं प्रेम केलंय अरे मतदान रूपी इतकं लीड मला दिलेलं आहे इतका आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे या शहराला आणि विशेषतः या भागाला ज्या भागामध्ये आजची सभा आहे शहराबरोबर या भागाला मी माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरू शकत नाही. तुमचा उपकार कधी विसरणार नाही हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो. त्यासाठी तुम्ही आपण सर्वांनी 2 तारखेला कुणाचं हे न बघता कुणी काय येईल कुणी काय सांगल. आता शिवाजीराव मकरे म्हणले कुणाचे काय व्यवसाय ते काय मला माहित नाही त्यांचं त्यांना लखला मला त्या बाबतीत काय म्हणायचं नाही. पण बाबांनो नीट विचार करा जी माणसं तुम्ही निवडून देणार आहे ती माणसं भविष्यात तुमच्यासाठी काय करतील त्यांना तुमच्याबद्दल किती प्रेम राहील का त्यांना त्यांच्या व्यवसायात प्रेम राहील याचा पण कुठेतरी विचार करा. शेवटी तालुक्याचा आमदार म्हणून भविष्यामध्ये निश्चित प्रकारे काय गोष्टी माझ्याकडे आहेत त्या गोष्टीचा मला वापर करावाच लागेल. जर अन्याय होत असेल काय चुकीचं होत असेल तर त्या बाबतीमध्ये मला लक्ष हे द्यावंच लागेल. कारण का शेवटी माझ्या माय माऊलीचा एखादा पती एखाद्या घरातली माणसं जर व्यसनधीन होणार असतील किंवा त्यांना वेगळ्या प्रकारचा जर कुठला जर नाद लागणार असेल आणि माझ्या आईचा माझ्या बहिणीचा जर संसार जर उघड्यावर येणार असेल हा भाऊ तुम्ही काळजी करू नका बहिणींनो भविष्यामध्ये हा भाऊ तुमच्या पाठीमागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हे पण शब्द माझ्या बहिणींना माझ्या सगळ्यांना देतो. आज कार्यक्रम खूप चांगला आहे. आज प्रचार सभेचा कार्यक्रम आहे त्यामुळे मी अधिक काय बोलणार नाही. पण एक लक्षात ठेवा 2 तारखेला फक्त घड्याळ बघा वर एक घड्याळ बघा आणि खाली 2 घड्याळ बघा. तुम्ही जर घड्याळाला मतदान केलं तर निश्चित प्रकारे भविष्यामध्ये तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही या शहरामध्ये काय अधिक जास्त करता येईल सुविधा देता येईल तुमच्या शहराची आपल्या शहराची जेवढी सेवा करता तेवढा करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करू. आता 10 वाजल्यामुळे मला बोलता येणार नाही आणि मी कमीच बोलणारा माणूस आहे. पुन्हा एकदा आपण सर्वांनी अजून एकदा जरा जाताना परत आठवण आपल्या सगळ्यात राहिली पाहिजे. आपण पुन्हा एकदा आपण वर घड्याळ करून हात करू. चला घड्याळ 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 घड्याळ. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा